जय माधव दामोदर रति वर्धन वेशे हरि निष्कुट वृंदा विपिनेशे दामोदर रति दामोदर रति वर्धन वेशे हरि निष्कुट वृंदा विपिनेशे राधे जय जय माधव राधे जय जय माधव वृषभनुदाधी नव शशिलेखे ललिता सती गुण रमित विशाखे वृषभनुदाधी नव शशिलेखे ललिता सखी गण रमित विशाखे राधे जय जय माधव राधे जय जय माधव करुणां कुरु मयि करुण भरीते सनक सनातन वर्णित चरिते करुणां कुरु मयि करुण भरीते सनक सनातन वर्णित चरिते राधे जय जय माधव 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 जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय
राधा माधव कुंज बिहारी गोपी वल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रज धन रंजना यशोदानंदन व्रज धन रंजना यमुना तीर अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण।
कृष्ण. सर्व भक्तांचं आजच्या विशेष उत्सवामध्ये विशेष स्वागत आहे. आज आपण शरद पौर्णिमा साजरी करतोय आणि पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्र. आज या ठिकाणी आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की इथे आपल्याकडे 2 चंद्र आहेत. एक आहे कृष्णचंद्र आणि एक आहे त्याच्या पाठीमागे शरदचंद्र. श्रील प्रभुपाद वर्णन करतात, वृंदावनाच्या विचारधारेनुसार संपूर्ण वर्षामध्ये जितक्या पौर्णिमा येतात त्या सर्व पौर्णिमांमध्ये आजची जी पौर्णिमा आहे त्याला सर्वाधिक सुंदर मानलं जातं. आणि आज जर आपण वृंदावन इथे गेलो तर तिथे राधाकृष्णांच्या मूर्तींना मंदिराच्या बाहेर आणतात आणि थोडंसं गार्डन वगैरे बनवतात आणि त्यांना एक खूप छान एक वातावरण निर्मिती करून देतात. वृंदावन अर्थात वन, तिथे फुलं असणार, वेली असणार, झाडं झुडपं असणार आणि अशा या सुंदर निसर्गरम्य वातावरणात जेव्हा हा शरद चंद्र येतो तेव्हा श्रीकृष्णांना खूप आनंद होतो. आणि आपण 10व्या स्कंदावर आधारित आज चर्चा करणार आहोत. तर एका दृष्टीने आजची जी आपण कथा करणार आहोत रासलीलेबद्दल, राधाकृष्णांच्या लीलांमधली कदाचित ही सर्वाधिक विख्यात घटना असेल. कोणाला कदाचित श्रीकृष्णांनी लोणी चोरताना ज्या काही लीला केल्या त्या कदाचित कोणाला माहिती नसतील, पण राधाकृष्ण हे सोबत असताना त्यांचं एकमेकांप्रती जे प्रेम आहे हे सर्वांना माहिती आहे. आणि त्या दृष्टीने रासलीला, राधा कृष्ण, कृष्ण आणि इतर सर्व गोपिका हे असे गोलाकार करून नृत्य करतायत, हे चित्र भारतीय संस्कृतीमध्ये खूप विख्यात आहे. तर एका अर्थाने सर्वात फेमस किंवा सर्वात विख्यात गोष्ट आहे, पण एक दुसरी पण बाजू आहे त्याची. कदाचित सर्वाधिक गैरसमज झालेली पण ही लीला असू शकते. फार क्वचितच या लीलेला नीट कोणी समजू शकलंय. तर म्हणून प्रभुपादांच्या पुस्तकांच्या आधारावर आज आपण चर्चा करणार आहोत की प्रभुपाद काय म्हणतात. तर ही संपूर्ण लीला ऐकल्यानंतर अध्याय क्रमांक 33 हा शेवटचा श्लोक आहे. यामध्ये परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींकडून ही सगळी लीला ऐकतायत ना, तर शुकदेव गोस्वामी त्यांना प्रत्येक लीलेनंतर एक फलश्रुती देतात. फलश्रुती म्हणजे ही लीला श्रवण करून आता तुमच्या जीवनामध्ये काय फरक पडेल. तर रासलीला ऐकून राधाकृष्णांच्या कृष्ण ललिता, कृष्ण विशाखा, कृष्ण तुंगविद्या, कृष्ण चित्रा, कृष्ण इंदुलेखा, या सगळ्या गोपिकांची नावं आहेत. लवंग लतिका, या सगळ्या गोपिकांसोबत जे नृत्य केलं ते ऐकून परीक्षित महाराजाच्या जीवनामध्ये काय फरक घडणार आहे. कारण परीक्षित कोण आहे? परीक्षित 7 दिवसांचा अवधी आता त्यांना मिळाला आहे फक्त, आणि 7 दिवसांमध्ये त्यांना शरीर त्यागायचं, हे जग त्यागायचं. आणि 10वा स्कंध जेव्हा सुरू होतो 7 दिवसांमधून 4 दिवस झालेले आहेत आणि आता शेवटचे 3 दिवस आहेत. आणि त्यामध्ये पण हा अध्याय 30, 31, 32, 33 तो भाग आहे. म्हणजे जवळजवळ 5 ते 5.5 दिवस झालेले आहेत शेवटचे काही काळ. तर या अशा काळामध्ये परीक्षित महाराजांना पूर्ण 5 अध्याय शुकदेव गोस्वामी रासलीलेवर वर्णन करतात. तर त्यामध्ये शुकदेव गोस्वामींच्या मनात काहीतरी विशेष एक हेतू असणार. पूतनावध सांगितला, धेनुकासूर वध सांगितला, अघासूर वध सांगितला, हे सगळे एकेका अध्यायामध्ये आटोपले. असुरांचा वध शुकदेव गोस्वामींनी एकेका अध्यायामध्ये आटोपला आहे. पण श्रीकृष्णांनी आणि श्रीकृष्णांची आणि गोपिकांची जी रासली आहे ती पूर्ण 5 अध्याय विस्तृत शुकदेव गोस्वामींनी दिली आहे. तर शुकदेव गोस्वामी या श्लोकामध्ये आपल्याला काय सांगतात?
विक्रीडितीम व्रजवधूभिर इदम च विष्णू. पहिली गोष्ट इथे म्हणतात की ही जी रासलीला आहे ही एका तरुण मुलाची आणि काही तरुण मुलींची नाही आहे. विक्रीडितुम व्रजवधूभिर, व्रज मधल्या ज्या वधू आहेत त्यांच्यासोबत इदम च विष्णू. तर पहिल्याच ओळीमध्ये खूप महत्त्वाचा शब्द आहे की हे जे श्रीकृष्ण दिसताना साधारण दिसत आहेत पण हे विष्णू आहेत, सर्व सृष्टीचे स्रोत आहेत, त्यांच्याबद्दल आहे. श्रद्धान्वितो अनुशृणुयाद अथ वर्णयेदियः. तर म्हणतात श्रद्धान्वितो, आपण प्रभुपादांकडून शुकदेव गोस्वामींकडून जे काही आज वाचणार आहोत किंवा ऐकणार आहोत ते जर आपण श्रद्धापूर्वक अनुशृणुयाद जर आपण श्रवण केलं, अथ वर्णयेदिय किंवा त्याला श्रद्धापूर्वक वर्णन केलं तर काय होणार? फलश्रुती काय आहे तर म्हणतात भक्तिम पराम भगवती प्रतिलभ्य कामम. भक्तिम पराम भगवती, श्रीकृष्ण यांच्याप्रती आपल्या मनामध्ये प्रेमभावना, प्रेमभक्ती निर्माण होईल. आणि अजून काय होईल का? कामम हृदरोगम आशु अपहिनोती अचिरेण धीर. शुद्ध प्रेम म्हणजे आध्यात्मिक स्तरावर आणि काम म्हणजे भौतिक स्तरावर. तर म्हणतात फक्त श्रीकृष्णांप्रती प्रेम नाही मिळणार तर त्याचं दुसरी बाजू पण आहे हृदरोगम, की सर्वांच्या हृदयामध्ये जसं आपण हे भौतिक शरीर घेतलं आहे तर हृदयामध्ये एक रोग आहे, तो म्हणतो आशू, खूप जवळ, खूप लवकर, अपिहीन होती, तो नष्ट होईल. तर मराठी भाषांतर आपण वाचूया. शुकदेव गोस्वामी परीक्षिताला म्हणतात, हे राजन, जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांनी व्रजगोपीन समवेत केलेल्या या रास क्रीडेचे श्रद्धेने श्रवण तथा कीर्तन करील त्याला शुद्ध भक्ती प्राप्त होईल. त्याचवेळी तो धीर होऊन हृदयरोग अर्थात ऐहिक कामावर विजय प्राप्त करेल. तर एका अर्थाने या अशा सर्वात महत्त्वाच्या श्रीकृष्णांच्या लीलेवर चर्चा करण्याची आपली पात्रता नाही आहे, आपलं श्रवण करण्याची पण पात्रता नाही आहे. पण समजा आपण वैष्णवांनी प्रभुपदांनी दिलेल्या पुस्तकांच्या आधारावर जर आपण श्रवण नाही केलं आणि जर याला नीट समजून नाही घेतलं, बाकीची लोक जी चुकीची धारणा पसरवत आहेत ते थांबतात का? तर श्रीकृष्णांबद्दल, श्रीमती राधाराणींबद्दल चुकीची माहिती देण्यापासून लोकांना थांबवू शकतो का आपण? नाही थांबवू शकतो. पण आपण एक काम करू शकतो, आचार्यांनी आपल्याला जे सांगितलं आहे त्याच्या आधारावर जर आपण चर्चा केली तर कमीत कमी आपण स्वतःला वाचू आणि आपापल्या श्रद्धेनुसार, आपापल्या प्रचाराच्या वृत्तीनुसार जर एखादा कोणी व्यक्ती आपल्याला चुकीच्या धारणेत दिसला तर आपण त्याला सांगू शकतो, अरे हे काय सांगतो, कारण मी एकदा प्रभुपादांच्या पुस्तकांवर आधारित ही चर्चा ऐकली होती, तर त्याचं खरं तत्त्व काय आहे ते मी सांगतो. तर स्वतःच्या श्रद्धेचं, स्वतःच्या भक्तीचं रक्षण करणं आणि इतरांच्या भक्तीचं, श्रद्धेचं रक्षण करणं या हेतूने आपण हे करतो आहे. अजिबात याची आपली पात्रता नाही आहे. तर आपण त्या हेतूने आजची ही चर्चा करणार आहोत. तर व्यास ऋषींनी सर्व वेद, उपनिषद, संहिता, पुराण, इतिहास हे सगळे लिहिले आणि ते लिहिण्यामागे त्यांची काय भावना होती? त्यांची भावना होती की लोकांना जेव्हा पण या भौतिक जगतात येतात तेव्हा त्रिविध ताप होतात. त्या त्रिविध तापातून त्यांना मुक्ती देण्यासाठी आपण काहीतरी मदत करावी. त्यांचा दृष्टिकोन आहे परदुःख दुःखी. पण परदुःख दुःखी हा दृष्टिकोन ठेवून जरी त्यांनी एवढी सगळी पुस्तकं लिहिली पण शेवटी त्यांच्या स्वतःच्याच मनामध्ये त्यांनी सुख किंवा समाधान नाही अनुभवलं. त्या सर्व पुस्तकांना लिहिल्यानंतर त्यांनी एक सारांश पुस्तक लिहिलं, त्याचं नाव होतं वेदांत सूत्र. त्यामध्ये सूत्र रूपामध्ये त्यांनी सर्व ज्ञान लिहिलं आहे. त्याचा पहिला जो सूत्र आहे तो आहे अथातो ब्रह्मजिज्ञासा, की आता आपल्याला मनुष्य जीवन मिळालं आहे तर आता आपण आध्यात्मिक जिज्ञासा केली पाहिजे. पण ते सूत्ररूपी पुस्तक लिहून पण ते समाधानी नाही आहेत. मग तेव्हा त्यांचे गुरु नारद मुनी येतात आणि नारद मुनी लिहितात, ऐहिक समस्यांवर तू ऐहिक उपाय दिलेस, पण ऐहिक समस्यांवर ऐहिक उपाय टिकणार नाहीत. कारण ज्या प्रकारे ऐहिक समस्या तात्पुरता असतात तसे त्याचे ऐहिक उपाय पण तात्पुरताच असणार. भौतिक गोष्ट आहे ती, भौतिक गोष्ट कधीही परमनंट नसते. तर त्याचा अनुभव घेताना आपल्याला असं वाटतं की हे परमनंट आहे, पण कुठलीही गोष्ट, लहानपणची गोष्ट आज नाही आहे महत्त्वाची, आजची गोष्ट उद्या महत्त्वाची नसणार. तर म्हणून एकच तू फक्त चूक केलीस. आपल्या शिष्याला सांगतायत की भौतिक समस्यांवर तू भौतिक उपाय सांगितलेस
आता तू एक काम कर, आता तू श्रीमद भागवत लिही आणि त्या श्रीमद भागवतामध्ये स्पष्टपणे पहिल्या श्लोकापासून ते शेवटच्या श्लोकापर्यंत आणि मध्ये प्रत्येक अध्यायामध्ये अगदी भर देऊन, त्याच्यावर जास्ती एम्फसिस देऊन तू सर्व भौतिक समस्यांवर आध्यात्मिक उपाय काय आहे हे तू स्पष्टपणे सांग, की श्रवणम कीर्तनम आपण कसं करायला पाहिजे. आणि श्रवणम कीर्तनम करून जेव्हा श्रीकृष्णांचा अनुभव होतो, त्या श्रीकृष्णांच्या अनुभवामध्ये, त्या श्रीकृष्णांच्या कृपेच्या छत्रछायेखाली मग आपल्याला आपले दुःख कसे स्पर्श नाही करू शकतात हे तू स्पष्टपणे लिही. आजपर्यंत तू ही गोष्ट स्पष्टपणे नाही लिहिली आहेस. आणि या उद्देशाने मग श्रीमद भागवत हे व्यास ऋषी स्वलिखित वेदांत सूत्रावर स्वतःची टिप्पणी म्हणून लिहितात. तर अथातो ब्रह्मजिज्ञासा हा पहिला सूत्र आहे. आणि दुसरा सूत्र आहे जन्माद्यस्य यतः, दुसरा सूत्र आहे वेदांत सूत्रामध्ये. आणि भागवताची सुरुवात कुठून होते? भागवताची सुरुवात होते त्या वाक्यातून, जन्माद्यस्य यतोन्वयाद इतरतस चार्थेषु अभिज्ञ स्वराट तेने ब्रह्म हृदय आदि कवये मुह्यन्ति यत् सूरयः. यामध्ये सगळं सांगितलं आहे की ज्या व्यक्तीपासून सृष्टी होते, ज्या व्यक्तीमुळे पालन होतं, ज्या व्यक्तीमुळे प्रलय होतो, तो व्यक्ती कोण आहे? पण अभिज्ञ म्हणजे त्याला सर्व काही माहिती आहे, तो कणाकणात आहे, स्वराट आहे, त्याच्यावर कोणाची जबरदस्ती नाही आहे. तर अशा प्रकारे ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीकृष्णांपासून मग त्यांनी ते सूत्र लिहिलं. तर या श्रीमद भागवताला सुरुवातीपासून जर बघितलं तर वेगवेगळे अवतार सांगितलेत, वेगवेगळ्या भक्तांची पण चर्चा आहे. ध्रुव महाराजांची भेट या भागवतात होते, प्रल्हादाची भेट या भागवतात होते, अंबरीश महाराजांची भेट या भागवतात होते, अवंती ब्राह्मणाची भेट या भागवतात होते. आणि या सर्व भक्तांना मदत करण्यासाठी एक एक विष्णू अवतार, गजेंद्राची भेट भागवतात होते. असं करता करता हळूहळू व्यास ऋषी आपल्याला 10व्या स्कंदापर्यंत घेऊन जातात. 10व्या स्कंदामध्ये बाललीला येतात, पौगंड लीला येतात. आणि हळूहळू श्रीकृष्णांकडे पूर्णत्वाकडे आपल्याला शुकदेव गोस्वामी आणि त्याच्यानंतर सूत गोस्वामी हे आपल्याला पूर्णत्वाकडे घेऊन चाललेत. तर श्रीकृष्ण द्वारकेमध्ये म्हणतात पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, मथुरेमध्ये पूर्ण तर आहेत, म्हणजे पूर्णापेक्षा थोडे मोठे पूर्ण. तर आधीच एक व्यक्ती पूर्ण असेल तर तो अजून पूर्ण कसा होतो? ग्लास हा पूर्ण आहे, ज्यामध्ये पूर्णपणे पाणी आहे, आणि त्याच्यामध्ये अजून पूर्ण होऊ शकतं का? अजून पूर्ण नाही होऊ शकत. पण श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत द्वारकेमध्ये, आणि मथुरेमध्ये पूर्णतर आहेत. पूर्णतर म्हणजे एक पाऊल वर. आणि वृंदावनामध्ये पूर्णतम म्हणजे सर्वाधिक पूर्ण आहेत. तर सर्वाधिक पूर्ण, थोडे कमी पूर्ण आणि नंतर फक्त पूर्ण, यामध्ये तिघांमध्ये काय अंतर आहे? तर श्रीकृष्ण हे पूर्ण काय द्वारकेमध्ये, कारण ते सर्व अवतारांचे स्रोत आहेत, त्यांच्यातून सर्व अवतार विस्तारित होतात. एका दिव्यातून आपण दिवाळीच्या दिवशी एक दिवा लावतो आणि त्या दिव्यातून अनेक दिवे लावतो, पण तो मुख्य जो दिवा आहे तो महत्त्वाचा आहे, तर ते श्रीकृष्ण आहे. पण मथुरेमध्ये त्यांच्या भक्तांशी अधिक प्रेमाचे संबंध ठेवतात म्हणून पूर्णतर. आणि ते श्रीकृष्ण वृंदावनामध्ये पूर्णपणे आपलं ऐश्वर्य झाकतात. मी राजा आहे, मी नरसिंहाचा स्रोत आहे, मी वामन देवाचा स्रोत आहे, हे सगळं झाकतात. पूर्णपणे प्रेमाचे संबंध आदान प्रदान करण्यासाठी जे काही गरजेचं आहे त्याला स्वीकारतात. आणि म्हणून पूर्णतम वृंदावनामध्ये. तर या अशा लीलांमध्ये एक लीला जी आपण आज चर्चा करतोय, रासलीला, आचार्यांच्या मते आधीच वृंदावनातले जे कृष्ण आहेत ते पूर्णतम आहेत. आणि त्या वृंदावन लीलेमध्ये आजची जी लीला आहे ही श्रीकृष्णांनी कोणा भक्ताला त्यांच्या प्रामाणिक प्रेमासाठी दिलेला सर्वात मोठा, सर्वात जवळचा आणि सर्वात पवित्र प्रतिसाद आहे. साधारणपणे सर्व भक्त, सर्व प्रकारचे भक्त परमेश्वराला आपली सेवा अर्पण करतात, आपलं हृदय अर्पण करतात. वेगवेगळ्या स्तराचे भक्त आहेत. सर्वात जे शुद्ध भक्त आहेत त्यांना श्रीकृष्ण काय प्रतिसाद देतील?
ज्यांनी सर्वात प्रामाणिक भक्ती केली त्यांना श्रीकृष्ण काय प्रतिसाद देतील? तर या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला पाहिजे असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे रासलीला. आणि म्हणून या रासलीलेला जर आपण म्हणतोय की सर्वाधिक शुद्ध, सर्वाधिक प्रेम करणारे, सर्वाधिक जवळच्या भक्तांना प्रतिसाद देण्यासाठी ही रासलीला श्रीकृष्णांनी रचली आहे, तर ही किती पवित्र आहे. कारण श्रीकृष्ण हे 3 गुणातीत आहेत. मग त्यांचे भक्त पण जे सगळ्यात शुद्ध भक्त आहेत ते पण 3 गुणातीत आहेत. मग शुद्ध भक्त आणि शुद्ध कृष्ण जर नृत्य करतायत त्याच्यामध्ये भौतिक काही गोष्ट असू शकते का? तर या लीलेची स्तुती कोण करतायत? शुकदेव गोस्वामी करतायत. शुकदेव गोस्वामी 13 ते 14 वर्ष त्यांच्या आईच्या पोटातून बाहेर नाही आले. कारण पोटामध्ये जेव्हा होते तेव्हाच ते ब्रह्मलीन होते, ब्रह्मावस्थेत होते. त्यांना माहिती होतं की मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे. आणि विचार करत होते की या जगामध्ये जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा इथे खोटे संबंध, माया आपल्याला ग्रस्त करू शकते. शारीरिक स्तरावर आपण संबंध जोडू शकतो. म्हणून 9 महिन्याच्या वेळेस जेव्हा बाळ जन्म घेतं, पण शुकदेव गोस्वामी आपल्या आईच्या पोटातून जन्मलेच नाही. तर हे शुकदेव गोस्वामी ज्यांनी श्रीकृष्णांची काही लीला ऐकली, श्रीकृष्णांचं रूप माधुर्य त्यांनी ऐकलं आणि श्रीकृष्णांचे करुणा किती आहे, कृपा किती आहे. पूतनेला त्यांनी, मारायला आलेल्या पूतनेला त्यांनी आईचं स्थान दिलं. हे 2 श्लोक शुकदेव गोस्वामींनी गर्भावस्थेत ऐकले. गर्भावस्था आहे पण शरीर तर त्यांचं 13 वर्षांचं आहे. त्यांना समजलं की श्रीकृष्णांचा शोध घ्यायला पाहिजे, पण श्रीकृष्ण कुठे? पोटात नाही मिळणार. तर जे ब्रह्मावस्थेत आहे ते श्रीकृष्णांचा शोध घेण्यासाठी पोटाच्या बाहेर आले आणि निर्वस्त्र श्रीकृष्णांचा शोध घेण्यासाठी असे चालू लागले. विचार करत आहेत हे असे गोड सुंदर श्रीकृष्ण कुठे भेटतील मला? तर हे असे शुकदेव गोस्वामी आहे जे पूर्णपणे शारीरिक स्तराच्या पलीकडे आहेत. हे या रासलीलेची स्तुती करतायत आणि आज आपण जो श्लोक वाचला तो त्यांनी म्हटला आहे. त्यानंतर आपण बघतो आपल्या गुरुशिष्य परंपरेमध्ये षड गोस्वामी आहेत. षड गोस्वामी हे मोठे मोठे श्रेणीम सदा तुच्छवत मंडलपती होते, मोठ्या मोठ्या महलांचे राजे होते, मोठे मोठे मिनिस्टर होते. त्यांनी सर्व त्यांचं ऐश्वर हे त्यांनी त्यागलं आणि फक्त एकच विचार केला की राधाकृष्णांचे जे प्रेमाचे जे लीला आहेत ते इतके शुद्ध आहेत, त्याचा आस्वादन आपण करूया. हे राधे व्रजदेविकेच्या ललिते. आणि त्या प्रेमभक्तीचा प्रसार षड गोस्वामींनी नंतर पुस्तकांच्या मार्फत केला. श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल जर चर्चा केली तर श्री चैतन्य महाप्रभू आहेत. श्री चैतन्य महाप्रभू हे संन्यासी शिरोमणी आहेत. न्यासी कुल नायक, गृहीजन शिक्षक, न्यासी कुल नायक. सर्व संन्यासींचे न्यासी कुल नायक, संन्यासी कुल नायक आहेत. पण हे संन्यासी नेहमी विचार करायचे की कधी मला गोपिकांचं श्रीकृष्णांबद्दल जे प्रेम आहे ते मी कधी अनुभवीन. त्यांनी मनामध्ये एकच आस्था आहे, एकच प्रार्थना आहे त्यांची. श्रीकृष्णांप्रती प्रेम कसं निर्माण होईल? विशेष कुठलं? रम्या काचित उपासना व्रजवधूम वर्गेण या कल्पिता. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात श्रीकृष्णांची ज्यांनी ज्यांनी भक्ती केली त्याच्यामधून एकाही व्यक्तीने व्रजवधू गोपिकांपेक्षा श्रेष्ठ भक्ती कोणी नाही केली. फक्त गोपिकांनी जी सर्वश्रेष्ठ भक्ती केली ती भक्ती मला मिळू देत. तर शुकदेव गोस्वामी परम वैरागी आहेत, श्री चैतन्य महाप्रभू परम वैरागी आहेत, षड गोस्वामी परम वैरागी आहेत. असं म्हणतात बरसाना आणि नंदगाव याच्यामध्ये एक संकेत नावाचं गाव आहे. संकेत म्हणजे चिन्ह. तर तिथे राधा आणि कृष्ण भेटायचे आणि ते संकेत द्यायचे की आपण किती वाजता भेटायचं, म्हणून त्या गावाचं नाव संकेत आहे. तर त्या संकेत नावाच्या गावामध्ये जमिनीमध्ये गुफा आहे आणि त्या गुफेची उंची किती असेल? बसल्यावर आपली उंची किती असते? 3-4 फूट, 3-3.5. तर 3-3.5 फुटाची जमिनीमध्ये गुफा आहे. तिथे गोपाल भट्ट गोस्वामी आहेत, एक षड गोस्वामी. ते गोपाल भट्ट गोस्वामी तुम्ही उभे राहून त्या गुफेत जाऊ शकत नाही, जमिनीमध्ये खड्डा होत आहे. त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला असं रांगून जायला लागेल आणि तिथे जाऊन आतमध्ये जाऊन फक्त बसण्या एवढी जागा आहे, फक्त इतकी. तिथे जाऊन गोपाल भट्ट गोस्वामी जाऊन बसायचे आणि तिथे काही असं वारा पण नाही आणि तिथे आतमध्ये कोंडी आहे एका अर्थाने नाही. पण त्या कोंडीच्या परिस्थितीमध्ये जिथे आपल्याला कोंडी वाटेल तिथे गोपाल भट्ट गोस्वामींना वाटायचं
की इथे जाऊन आता माझ्या डोळ्यासमोर आणि माझ्या कानांवर दुसरं काहीही प्रलोभन नाही आहे. इथे जाऊन मी शांततेने हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे हा मी महामंत्र जप करतो. तर गोपाल भट्ट गोस्वामी तिथे जाऊन जप करायचे. रघुनाथ दास गोस्वामी आहेत, परम वैरागी आहेत. रघुनाथ दास गोस्वामी 3 दिवसातून एकदा 1 द्रोण ताक घ्यायचे आणि ते 1 द्रोण ताक घेऊन विचार करायचे की मी खूप इंद्रिय उपभोग करतोय, मी जरा कमी इंद्रिय उपभोग करायला पाहिजे. तर अशा प्रकारे हे पराकाष्ठेचे वैरागी आहेत. पण या सर्वांच्या मनामध्ये नेहमी एकच भावना होती की गोपिकांनी श्रीकृष्णांची जी शुद्ध भक्ती केली ते आपल्याला जर त्यांची कृपा मिळाली तर ती चाखता येईल आणि त्या गोपिकांची श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये आपण पण काहीतरी दासानुदास वृत्तीमध्ये सेवा करू शकू. तर अशा प्रकारे आपण समजू शकतो की राधाकृष्णांची कुठलीही लीला ही भौतिक नाही आहे आणि रासलीला तर नक्कीच नाही आहे. तर भागवतामध्ये जे वर्णन आहे की आज पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेचा चंद्र कमळाच्या फुलांवर प्रकाश टाकत होता आणि अशा रात्रीच्या वेळी कमळाच्या फुलांना उमलण्यासाठी प्रेरित करत होता. मोगऱ्याची फुले, मालतीची फुले त्यांना पण उमलण्यासाठी प्रेरित करत होता. असा हा खूप सुंदर चंद्र, पूर्ण चंद्र हा मोरांना आणि पोपटांना पण छान गुंजारव करण्यासाठी प्रेरित करत होता. अशा या सुरम्य वातावरणामध्ये श्रीकृष्णांनी, कृष्णचंद्रनी जेव्हा शरदचंद्र बघितला तेव्हा त्यांनी विचार केला, आज या खूप सुंदर वातावरणामध्ये ज्या ज्या भक्तांनी माझ्याप्रती शुद्ध निस्वार्थी प्रेम केलं आहे त्या भक्तांना मी काहीतरी प्रतिसाद देतो. तर सुंदर कृष्ण आहेत आणि सुंदर भक्त आहेत, तर त्या सुंदर भक्तांना प्रतिसाद देण्यासाठी एक सुंदर परिस्थिती पण आज निर्माण झाली आहे. मग श्रीकृष्णांनी काय केलं? श्रीकृष्णांनी यमुने नदीच्या तटावर एक वटवृक्ष शोधला. त्याला आजही वृंदावनामध्ये ती जागा आहे, तिथे आपण बघू शकतो. त्याला वंशी वट म्हणतात. तर वंशी वटाखाली श्रीकृष्ण गेले. त्यांनी आपल्या खूप सुंदर अशा चमकणाऱ्या, त्यांचे ओठ आहेत ते लाल, एक बिंबफळ असतं वृंदावनामध्ये, त्या लाल बिंबफळासारखे त्यांचे चमकणारे लाल लाल ओठ आहेत. त्या ओठांना त्यांनी ती बासुरी लावली. आणि आपले एक आचार्य आहेत श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात, कारण त्यांनी हे आधीपासून ठरवलं होतं की आज आमच्या भक्तांना बोलवायचं आहे, तर श्रीकृष्णांनी आपल्या हृदयातलं प्रेम हे त्यांच्या श्वासात टाकलं आणि तो श्वास त्यांनी त्या बासुरीमध्ये फुंकला आणि त्या बासुरीद्वारे आपल्या हृदयातलं प्रेम ध्वनी रूपामध्ये त्यांनी प्रक्षेपित केलं. आणि ते प्रेम आता त्या संपूर्ण गावामध्ये, त्या संपूर्ण प्रदेशामध्ये पसरलं आहे ध्वनी रूपामध्ये, त्या बासुरीच्या आवाजाच्या रूपामध्ये. तर ही ध्वनी सगळीकडे पसरली आणि सर्व गोपिकांनी, ज्या तरुण गोपिका होत्या त्यांनी ही ध्वनी ऐकली. श्रीकृष्ण कसे आहेत? श्रीकृष्ण चोर म्हणतो ना आपण श्रीकृष्णांना, तर श्रीकृष्णांचं जे प्रेम आहे ते पण चोरी करणार. तर राधिका आणि सर्व गोपिकांच्या हृदयामध्ये एक खूप मोठा खजिना आहे, श्रीकृष्णांच्या प्रेमाचा खजिना. आपलं हृदय आहे पण आपलं हृदय रिकाम आहे, श्रीकृष्णांचं प्रेम नाही आहे त्याच्यामध्ये. तर या सर्व गोपिकांच्या हृदयामध्ये श्रीकृष्णांच्या प्रेमाचा खजिना आहे. आणि श्रीकृष्णांच्या प्रेमाची ध्वनी जी आता त्या बासुरीच्या ध्वनीमार्फत जी फिरते त्या ध्वनीने आपल्या स्वामीचं प्रतिनिधित्व केलं. तर चोराचा प्रतिनिधी काय करणार? चोरी करणार. तर त्या ध्वनीने श्रीकृष्णांप्रती राधिका आणि सर्व गोपिकांच्या हृदयामध्ये जो प्रेमाचा खजिना होता तो चोरला. आणि हे म्हणायला लागले, अरे इतकी सुंदर ध्वनी येते, आपण इथे काय करतोय? आपण लगेच त्या ध्वनीला प्रतिसाद देण्यासाठी जायला पाहिजे. तर ह्या ज्या गोपिका आहेत यांनी त्या ठिकाणी सगळेजण आपापल्या घरी होते, रात्रीची वेळ आहे, आपापल्या घरी जे जे कार्य जी जी गोपिका करत होती ते सर्व कार्य असं म्हणतो ना आपण, एका क्षणात त्यांनी सोडून दिले. कोणी गोपिका होते ते स्वयंपाक करत होते आणि स्वयंपाक करता करता काही स्वयंपाक करत असतील, पण जशी ती ध्वनी ऐकू आली तो चमचा जो होता हातामध्ये तो तसाच सोडला
आणि दरवाजाकडे निघू लागले. काही गोपिका आहेत, ते दूध उकळायला ठेवलं होतं त्यांनी. तर दूध उकळताना काही वेळानंतर ते असं ओतू जातं, तर आपल्याला खाली ठेवायला लागतं. तर ते ओतू जात होतं, तेवढ्यात त्यांनी ती ध्वनी ऐकली. तर त्यांनी त्या दुधाला वाचवलं नाही, लगेच असे दरवाजाकडे निघू लागले. कोणी गोपिका होते ते आपल्या परिवारातल्या लोकांना स्वयंपाक वाढत होते, प्रसाद वाटप करत होते. आणि मध्येच असं वाढता वाढता त्यांनी थांबले, तो चमचा तिथे सोडून दिला आणि श्रीकृष्णांना भेटायला निघून गेले. आणि तेव्हा त्यांच्या परिवारातल्या लोकांनी त्यांना आक्षेप घेतला. ते म्हणजे, तू कुठे चाललीस? तू सून आहेस, तू मुलगी आहेस, आणि इतक्या रात्री तू कुठे चाललीस? त्यांनी आपल्या घरातल्या लोकांना उत्तर देण्याची पण प्रयत्न नाही केला, कष्ट नाही केले. त्यांनी उत्तर न देता त्या घरी सोडून गेले. काही आई होत्या, त्या आपल्या बाळांना स्तनपान करून देत होत्या. त्यांनी, आता आईचं बाळाप्रती प्रेम खूप निर्मळ असतं, पण या ठिकाणी त्या आईंनी आपल्या बाळांना खाली ठेवलं आणि श्रीकृष्णांना भेटायला त्वरित निघून गेल्या. काही गोपिका होत्या, त्या वस्त्र धारण करत होत्या. आणि जनरली गोपी ड्रेस असतो, तो वरचा ड्रेस वेगळा आणि खालचा स्कर्ट असतो. तर भागवतामध्ये जे वर्णन केलं आहे की त्यांनी त्या घाईघाईमध्ये काहींनी वस्त्र घातले पण नाही आणि काहींनी गडबडीमध्ये ती जी बासुरी ऐकू आली त्यांनी जो असं त्यांना विक्षोभित झाले. तर वरचे कपडे खाली घातले आणि खालचे कपडे वर घातले. हे कसं केलं मलाही नाही माहिती. मी पण विचार करतोय की कसं, पण शुकदेव गोस्वामी वर्णन करतायत की त्यांनी अशा प्रकारे बेसिकली त्यांनी स्वतःकडे लक्ष नाही दिलं. ज्या अवस्थेमध्ये ते, ज्या परिस्थितीमध्ये आहेत, त्या परिस्थितीमध्ये तसं जे काही करत होते सोडून निघून गेले. काही गोपिका तेवढ्या भाग्यवान नव्हत्या. काही गोपिकांचं लग्न झालं होतं आणि त्यांच्या पतींनी किंवा त्यांच्या भावंडांनी त्यांना थांबवलं आणि घराला कडी लावली आणि म्हणाले, अर्ध्या रात्री तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही, कोणालाही भेटायला, बंधन आहे तुमच्यावर. मग काय झालं असेल? तर या गोपिकांना पण हृदयामध्ये श्रीकृष्णांप्रती प्रेम होतं आणि श्रीकृष्णांना आता मी भेटू शकत नाही, कारण मी शरीरामध्ये बंदिस्त आहे. जर मी आत्मा असती मी गेली असती, पण मी शरीरात बंदिस्त आहे. तर त्या शरीरामुळे मी बंदिस्त आहे, या अनुभवाने एक विरह जाणवला त्यांना श्रीकृष्णांपासून. आणि त्या विरहाच्या अग्नीमध्ये त्यांच्या हृदयामधले थोडेसे जे काही कल्मश होते, तर कुठल्या गोपिका थांबल्या किंवा कुठल्या गोपिकांना आड आले परिस्थिती. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की काही गोपिका अशा होत्या ज्या साधना सिद्ध होत्या, काही गोपिका होत्या त्या नित्य सिद्ध होत्या. तर थोडे काही छोटेसे कणभर कल्मश असतील तर त्यांना अडवण्यात आलं. तर या ज्या गोपिका होत्या छोटेसे कल्मश असतील तर त्या विरहाच्या अग्नीमध्ये, आगीमध्ये, आग पवित्र असते, आगीमध्ये आपण काही टाकतो ते जळून भस्म होतं, तसं विरहाच्या अग्नीमध्ये त्यांचे छोटे जे काही कल्मश होते ते तिथे त्या अग्नीमध्ये नष्ट झाले, भस्म झाले. आणि या गोपिकांनी सर्व कल्मश नष्ट करून शरीर तिथेच त्यागलं. अर्थात आपल्या साधारण भाषेमध्ये त्यांनी मरण स्वीकार केलं आणि आध्यात्मिक शरीर तत्क्षण स्वीकारून ते भौतिक शरीर तिथे त्यागून आध्यात्मिक शरीरामध्ये श्रीकृष्णांना भेटायला निघून गेले. तर बरेच वैरागी आहेत आणि वैराग्याचा अनेक वेळा भर असतो. या जगामध्ये आपले जे प्रलोभन आहेत, या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी चुकीच्या आपल्याला आकर्षित करतात, त्यापासून मी किती दूर राहतो. तर हे भौतिक वस्तूंप्रती घृणास्पद कधीकधी आपली वागणूक होऊ शकते जर आपल्याला योग्य वैष्णव व्याख्या अनासक्तीची कळली नाही तर. तर वैराग्याचा जो भर आहे हा वैष्णवतेच्या धर्माच्या बाहेर चुकीच्या गोष्टींपासून दूर राहणे किंवा चुकीच्या गोष्टींना दुर्लक्ष करणे किंवा चुकीच्या गोष्टींना कधीकधी इतकं आपण त्याच्यावर मनन करतो की त्याच्याबद्दल घृणा पण निर्माण होते. तर भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये शेवटी कदाचित 55-56 तिथे असतं की रागद्वेषौ व्यवस्थितौ. एक श्लोक येतो, तौही अस्य परिपंथिनौ. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात राग आणि द्वेष हा मराठीतला राग नाही आहे, हा संस्कृत. राग म्हणजे आसक्ती आणि द्वेष म्हणजे घृणा. तर म्हणतात दोन्ही समान अडथळे आहेत
जर श्रीकृष्णांना प्राप्त करायचं असेल तर श्रीकृष्ण स्वतः सांगतात ते आपल्याला. तर म्हणून वैष्णव धर्मामध्ये जो अनासक्तीचा मार्ग आहे तो काय, तितकी अनासक्ती जितकी मला श्रीकृष्णांप्रती आसक्ती निर्माण करण्यासाठी मदत करेल. पण जर श्रीकृष्णांप्रती आसक्ती निर्माण करण्यासाठी माझी अनासक्ती मला मदत नसेल करत तर ती अनासक्ती पण मी अनासक्त होईन. अनासक्तीप्रती पण आपण अनासक्त व्हायला पाहिजे. जर ती अनासक्ती आपल्याला अनासक्तीच्या दिशेने खेचून चालली आणि श्रीकृष्णांच्या आसक्तीने नाही खेचून चालली आहे. तशा प्रकारे या गोपिका आहेत आणि या गोपिकांनी श्रीकृष्णांच्या गीतेमधल्या सर्वोच्च एका श्लोकाला पूर्णत्व दिलं. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तर श्रीकृष्ण प्रेमाचा प्रतिसाद देण्यासाठी ही लीला करतायत. आपण सुरुवातीला चर्चा केली, श्रीकृष्णांनी बघितलं की या गोपिकांनी मला किती प्रेम केलं आहे. या रासलीलेच्या अध्यायाच्या पूर्वी एक घटना सांगितली आहे, ती पण बऱ्याच लोकांना माहिती आहे, पण ती पण कदाचित सर्वात गैरसमजूत असलेली आहे की चीरहरण लीला. तर तो अध्याय जर वाचला आपण तर सुरुवातीलाच लिहिलं आहे की त्याच्या मुली होत्या, त्या कुमारिका शब्द वापरला आहे, शुकदेव गोस्वामींनी वापरला आहे कुमारिका. मुली होत्या त्या लहान मुलींना श्रीकृष्णांप्रती प्रेम होतं. त्या लहान मुलींना मग श्रीकृष्णाने त्यांचं प्रेम स्वीकारण्यासाठी त्यांचे वस्त्रहरण लीला जी आपण बघितली आहे. आणि कधी कधी हिंदी सिनेमामध्ये त्याचं दुसरं एक विक्षिप्त चुकीचं एक रूप दाखवलं आहे. तर श्रीकृष्णांना माहिती की या सर्व गोपिका माझ्यावर किती प्रेम करतात आणि त्या शुद्ध प्रेमाला पूर्णत्व देण्यासाठी आज शरद पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी बासुरी वाजवली आहे आणि आपल्या हृदयातलं प्रेम त्या बासुरीच्या ध्वनीद्वारे पूर्ण गावामध्ये पसरवले. आणि श्रीकृष्ण त्यांच्या प्रेमाला प्रतिसाद देण्यासाठी हे सगळं करत आहेत. आणि श्रीकृष्ण आज जी बासुरी वाजवत आहेत त्याला प्रतिसाद देण्यासाठी गोपिकांनी त्यांचं कर्तव्य केलं. काय केलं त्यांनी कर्तव्य, तितकी आसक्ती त्यांनी निर्माण केली आणि त्या आसक्तीला आड येणारे जे काही गोष्टी होते त्याच्याप्रती अनासक्ती निर्माण करून सगळं सोडलं. तर याला म्हणतात प्रेम, की श्रीकृष्ण त्यांना आकर्षित करण्यासाठी काहीतरी करतायत आणि गोपिका त्या प्रेमाला प्रतिसाद देण्यासाठी स्वतःपणे खूप मोठी किंमत चुकवत आहेत. तर अशा प्रकारे गोपिका तिथे पोचल्या. श्रीकृष्ण या सर्व गोपिकांना बघून अत्याधिक आनंदित झाले आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्याला सांगतात की श्रीकृष्णांच्या हृदयातलं जे असीमित प्रेम आहे ते त्यावेळेस श्रीकृष्णांच्या डोळ्यातून गोपिकांना लाभलं, त्यांच्या स्मित हास्यातून गोपिकांना लाभलं आणि त्यांच्या मधुर वचनातून गोपिकांना लाभलं. तर अशा प्रकारे श्रीकृष्ण त्यांना काहीतरी बोलू लागले आणि म्हणाले, अशा या मध्यरात्री तुम्ही इथे उपस्थित झाले आहात आणि केवळ मी बासुरी वाजवली म्हणून आणि यासाठी तुम्ही कितीतरी अडथळ्यांना पार करून इथे आले आहात, तर तुम्ही मला नक्कीच आनंद दिला आहे. पण माझ्याकडून एक प्रस्ताव आहे. अर्ध्या रात्री अशा या जंगलामध्ये तुम्ही उपस्थित आहात. या जंगलामध्ये काही प्राणी असू शकतात जे तुम्हाला त्रास देऊ शकतात. या जंगलामध्ये कोणी चोर असू शकतात, ते तुम्हाला इजा पोचवू शकतात. अशा प्रकारे अर्ध्या रात्री एकट्या मुलीने जंगलात येणं योग्य नाही. तर तुम्ही आलात, माझ्या बासुरीला तुम्ही प्रतिसाद दिलात, खूप खूप धन्यवाद. पण आता माझी एकच विनंती आहे की तुम्ही आता तुमचे ऐहिक कर्तव्य करण्यासाठी घरी परत जावे. आणि अशा प्रकारे श्रीकृष्ण जेव्हा बोलत आहेत तेव्हा गोपिकांवर काय परिस्थिती असेल. एवढी सगळी किंमत देऊन भावंडांना, वडिलांना, पतींना, मुलांना त्यागून, सर्व धर्मांना त्यागून श्रीकृष्णांना भेटायला गेलेत आणि ते श्रीकृष्ण म्हणतात आता तुम्ही परत जा. तर गोपिकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्यांच्या डोळ्यामध्ये जे काजळ लावलं होतं ते काजळ त्यांच्या शरीरावर पडत होतं. इतक्या प्रवाह चालू आहे अश्रूंचा. आणि वर्णन केलं आहे की पायाचा जो अंगठा असतो त्या अंगठ्याने जमिनीवर जी धूळ होती त्या धुळीवर त्या अंगठ्याने असं, जेव्हा माणूस जेव्हा व्याकुळ होतो, चिंतित होतो तेव्हा असं करतो ना, तर सर्व गोपिका अशा अंगठ्याने असे गोलाकार त्या धुळीमध्ये काढत होते आणि खूप रडत होते आणि मनातल्या मनात विचार करतायत की एवढं सगळं करून आम्ही इथे आलो आणि श्रीकृष्ण आता आम्हाला परीक्षा घेत आहेत की काय. श्रीकृष्ण आम्हाला म्हणतात की तुम्ही आता परत जा. तर यांनी प्रतिउत्तर नाही दिलं.
श्रीकृष्ण बोलता बोलता मध्ये काही बोलले नाहीत, फक्त ऐकतायत, फक्त रडतायत आणि ते धुळीमध्ये तसे गोलाकार काढतायत. पण तेव्हा गोपिकांनी एक खूप सुंदर तत्त्वज्ञान पण श्रीकृष्णांना सांगितलं. तर आपल्याला वाटतं की गोपिका ह्या व्रजभूमीतल्या आहेत आणि त्या कधी गुरुकुलात नाही गेल्या, पण श्रीकृष्णांचे भक्त असं कारणाने त्यांना सर्व तत्त्वज्ञान माहिती आहे. पुढे एक श्लोक येतो, संदर्भ येतो की गोपी गीत गातात. एक गोपी गीत आहे, अध्याय क्रमांक 31. तर यामध्ये गोपिका श्रीकृष्णांना प्रार्थना अर्पण करतात. तो पुढे जस्ट तो तत्व काय ते सांगतो. त्याच्यातला पहिला जो श्लोक आहे तर म्हणतात, जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रहि. इंदिरा म्हणजे कोण? लक्ष्मीदेवी. लक्ष्मीदेवीचं नाव आहे इंदिरा. तर पहिल्या श्लोकामध्ये जेव्हा श्रीकृष्णांना प्रार्थना अर्पण करतात तेव्हा श्रीकृष्ण नाही आहे तिथे, पण म्हणतात जयति ते अधिकम. आजपर्यंत भरपूर पवित्र स्थान होते, पण त्या सर्व पवित्र स्थानांमधून आज जन्मना व्रज, व्रज वृंदावनमध्ये तुम्ही आज जेव्हा जन्मले आहात तेव्हा या वृंदावनाची ख्याती सर्व तीर्थस्थानांपेक्षा अधिक झाली आहे. आणि आता ही ख्याती कुठपर्यंत पोचली आहे? नंदनंदन कृष्णाने वृंदावनसारख्या एका साध्या प्रयागमध्ये जन्म नाही घेतला, रामेश्वरमला जन्म नाही घेतला. कुठे जन्म घेतला त्यांनी? वृंदावन. पण तिथे कारण नंदनंदन कृष्ण जन्मले आहेत म्हणून श्रयत इंदिरा शश्वदत्रही, त्या कारणामुळे या छोट्याशा लहानशा गावामध्ये लक्ष्मी देवी येऊन आज नित्य निवास करते. लक्ष्मी देवीनी वैकुंठ सोडलंय. लक्ष्मी कधी वैकुंठ सोडत नाही आणि परमेश्वरासाठी वैकुंठ हे सर्वात मोठं स्थान आहे. तर बरेच वैष्णव आहेत ते नेहमी विचार करत असतात आम्हाला वैकुंठाला जायचं आहे. नाही, आपण असं म्हणतो ना वैकुंठाला जायचं आहे म्हणून. पण लक्ष्मी देवी ज्या वैकुंठाच्या नित्य निवासी आहेत त्यांनी वैकुंठाचा नित्य निवास सोडून वृंदावनामध्ये आलेत. का बरं? तर वृंदावनामध्ये श्रीकृष्ण जन्मलेत. तर गोपिका दिसतात अशा एकदम साध्या भोळ्या, पण गोपिकांच्या हृदयामध्ये सर्व काही तत्त्वज्ञान आहे. तर या परिस्थितीमध्ये श्रीकृष्णांना म्हणतात तुम्ही असं का म्हणताय की तुम्हाला सोडून जायचं आणि आमचे ऐहिक परिवारातील जे कर्तव्य आहेत ते करावे? खरं सांगू, तुम्ही सर्व शरीरांमध्ये स्थित परमात्मा आहात. आणि शरीरामध्ये जरी शरीर हलताना दिसतं, शरीरामध्ये प्राण दिसतो, पण तो शरीरामधला जो प्राण आहे तो कधीपर्यंत राहतो? जेव्हापर्यंत आत्मा आहे. आणि आत्मा पण परमात्म्यावर अवलंबून आहे. तर हे जे शरीर आहे हे आत्म्यावर अवलंबून आहे, पण आत्मा कधी एकटा काय करणार? तर आत्मा परमात्म्यावर अवलंबून आहे. तर श्रीकृष्णांना म्हणतात या शरीरामध्ये जो काही प्राण आहे, जे काही आहे ते सगळं मूळतः तुमच्या उपस्थितीवर अवलंबून आहे. आणि म्हणून आपण हे जाणून घेतलं पाहिजे की तुम्हाला जेव्हा आम्ही प्रसन्न करायला आज इथे आलो आहोत तर एका अर्थाने सर्व तत्वांचे स्रोत, सर्व या सृष्टी कशामुळे जिवंत आहे, कशामुळे याच्यामध्ये प्राण आहे, तर ते तुमच्यामुळे. तर तुम्हाला जर आम्ही आज प्रसन्न केलं, तुम्हाला जर आम्ही समाधानी केलं, तर आज आमच्या जीवनामध्ये दुसरं कुठलं कर्तव्य राहील? भागवतामध्ये 4थ्या स्कंदामध्ये नारद मुनी प्रचेतांशी जेव्हा बोलतात तेव्हा एक खूप फेमस उदाहरण देतात. म्हणतात झाडाच्या मुळांना पाणी द्यायला पाहिजे, फांद्यांना, फुलांना, फळांना, पानांना, फांदींना पाणी देऊन काय फायदा आहे? मुळांना जर पाणी दिलं तर सर्व भागाला बरोबर पाणी मिळतं. आणि दुसरं एक उदाहरण देतात की खाताना अन्न आपण पोटात टाकलं पाहिजे, पण पोटात जर अन्न गेलं तर बरोबर सर्व हातांना, सर्व इंद्रियांना शक्ती मिळते. तर 2 उदाहरण नारद मुनी देतात. हे खोल तत्त्वज्ञान आज गोपिका श्रीकृष्णांच्या समक्ष श्रीकृष्णांना स्वतः सांगतायत की तुम्ही परमात्मा आहात आणि तुम्हाला समाधान केल्यावर बाकी कुठलं कर्तव्य राहिलं. म्हणून तुम्ही असं नका सांगू की आमच्या घरातली जी कर्तव्य ती महत्त्वाची आहेत. खरं कर्तव्य आहे की तुम्हाला आम्हाला प्रसन्न करायचं आहे. तर तुम्ही अशा प्रकारचे क्रूर शब्द आम्हाला नका वापरू. तुम्हाला प्रसन्न करून आमचे सर्व कर्तव्य आम्ही पार पाडले आहेत याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. तर तुम्ही असे क्रूर शब्द नका बोलू. श्रीकृष्ण जेव्हा आपली फक्त कृती नाही बघत तर श्रीकृष्ण त्या कृतीमागे आपली भावना पण बघतात. आपण जेव्हा भोग अर्पण करतो तर त्या भोग अर्पण करताना आपण जे काही मसाले वापरले, जे काही धान्य वगैरे वापरले ते तर नक्कीच छान असतं, पण ते अर्पण करताना एक भावना पण आपली छान पाहिजे कुठलीही कृती करताना भक्तीमध्ये.
तर इथे श्रीकृष्णांनी बघितलं की हे फक्त सोडून आले नाही आहेत, पण त्यांची भावना पण खूप सुंदर भावना आहे की नाही, तुम्हाला प्रसन्न करून सर्वांना प्रसन्न करण्याचा आम्हाला एक स्तर मिळतो आहे. त्यामुळे भावना पण शुद्ध आहे आणि कृती पण शुद्ध आहे. तर श्रीकृष्ण त्यांच्यावर खुश झाले आणि श्रीकृष्णांनी ठरवलं इथे आलेल्या प्रत्येक गोपिकेला मी वैयक्तिक प्रतिसाद देणार. आणि तिथे किती गोपिका असतील, तर तिथे लाखो लाखो गोपिका आल्या होत्या आणि त्या लाखो लाखो गोपिकांना एक श्रीकृष्ण विचार करतायत की मी प्रत्येक गोपिकेला आज या सुंदर यांच्या भावनेसाठी वैयक्तिक प्रतिसाद देणार. तर श्रीकृष्णांना हे कठीण आहे का? आपण सुरुवातीला चर्चा केली पूर्णतर आणि पूर्णतम. द्वारकेमध्ये कोण आहेत? पूर्ण आहेत. द्वारकेमध्ये श्रीकृष्णांच्या किती राण्या होत्या? 16,108 राण्या होत्या. 16,108 राण्या वेगवेगळ्या महलांमध्ये राहायच्या आणि दर संध्याकाळी सभेतून जेव्हा श्रीकृष्ण घरी यायचे तेव्हा एका ठिकाणी येऊन त्याचे 16,108 असे रूप विस्तारित व्हायचे आणि एक एक रूप एकेका महलामध्ये जायचं. तर सर्व राण्यांना एक एक श्रीकृष्ण होते आणि सर्व राण्यांची एकच कंप्लेंट होते की तुम्ही मला इतका वेळ देताय, बाकीच्या राण्यांना वेळ देता की नाही. तर ते तर पूर्ण कृष्ण आहेत, द्वारकेतले पूर्ण कृष्ण आहेत. ते 16,108 राण्यांना प्रेम देऊ शकतात. तर हे तर पूर्ण नाही आहेत, हे पूर्ण तर नाही आहेत, हे पूर्ण तम आहेत. तर या श्रीकृष्णांनी जेव्हा ठरवलं की मी सर्व गोपिकांना वैयक्तिक प्रतिसाद देणार, त्यांनी स्वतःचं एक एक रूप विस्तारित केलं एक एक गोपिकेसाठी. तर जितके लाखो लाखो गोपिका होते तेवढे लाखो लाखो तिथे श्रीकृष्ण उपस्थित झाले. जेव्हा गोपांसोबत श्रीकृष्ण प्रसादाला बसायचे तेव्हा श्रीकृष्ण मध्ये बसायचे आणि सर्व गोप असे गोलाकार करून बसायचे आणि लाखो लाखो गोप होते. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा गोप असं वाकून बघायचे की श्रीकृष्ण तर सध्या काय करतात, बरोबर त्याच क्षणी श्रीकृष्ण वाकून त्या गोपाकडे बघायचे आणि तो गोप असा बघायचा तेव्हा श्रीकृष्ण बरोबर असे वाकून त्याच्याकडे बघायचे. अरे श्रीकृष्णांना माझी जाणीव आहे, श्रीकृष्ण मला प्रेम करतात, बरोबर मी जेव्हा बघतो तेव्हा श्रीकृष्ण माझ्याकडे बघतात. तर श्रीकृष्ण वैयक्तिक प्रतिसाद देण्याच्या कलेमध्ये खूप निपुण आहेत. तर म्हणून इथे त्यांनी सर्व गोपिकांना वैयक्तिक प्रतिसाद देण्यासाठी निश्चय केला. याचा एक परिणाम असा झाला की प्रत्येक गोपिकेने बघितलं, इथे बऱ्याच गोपिका आल्या होत्या, त्यांनी बघितलं होतं सुरुवातीला माझी मैत्रीण ते अशा सगळ्या गोपिका आल्या होत्या. पण आता श्रीकृष्ण कोणासोबत आहेत? माझ्या एकटीसोबत आहेत. तर त्यांच्या हृदयामध्ये एक अशी भावना झाली की कुठेतरी माझं काहीतरी विशेष स्थान आहे, कारण श्रीकृष्ण केवळ माझ्यासोबत आहेत. जसं द्वारकेमध्ये प्रत्येक राणीला वाटत होतं की श्रीकृष्ण केवळ माझ्यासोबत आहेत, तसं इथे प्रत्येक गोपिकेला वाटलं की श्रीकृष्ण केवळ माझ्यासोबत आहेत. तर परमपूज्य राधानाथ महाराज जेव्हा हे सांगत होते तेव्हा म्हणत होते या सर्व गोपिका अतिशुद्ध परमशुद्ध आहेत. यांच्या हृदयामध्ये कधी काही भौतिक गर्वाची भावना असू शकते का? आपण सुरुवातीपासून शुद्धतेबद्दल चर्चा करतोय. तर या सर्व गोपिकांच्या हृदयामध्ये कण मात्रही भौतिक गर्वाची भावना नाही आहे. पण या लीलेला महाराज म्हणत होते आपण विविध स्तरावर समजू शकतो. तर एक स्तर आहे तो दिव्य स्तर आहे गोपिकांचा आणि श्रीकृष्णांचा स्तर, आणि म्हणाले याच्यातून एक धडा आपण शिकू शकतो. जसं श्रीकृष्ण पूतनेला जेव्हा मारतात त्याच्यामध्ये त्याचा अर्थ भक्तिविनोद ठाकूर आपल्याला सांगतात की त्याचा अर्थ काय. धेनुकासूरला जेव्हा मारतात तेव्हा त्याचा अर्थ काय साधकाच्या जीवनामध्ये, तसं. तर मग राधानाथ महाराज म्हणत होते याच्यातून आपल्याला एक समजतं की आपण कधी काही श्रीकृष्णांसाठी जेव्हा प्रामाणिकपणे करतो तेव्हा श्रीकृष्ण त्याची नोंद करतात. अरे या भक्तांनी माझ्यासाठी काहीतरी प्रामाणिक केलं आहे आणि त्याचा वैयक्तिक प्रतिसाद देतात. पण दुर्दैव कधी कधी असं होतं की जेव्हा आपण प्रामाणिक सेवा करतो आणि त्यासाठी श्रीकृष्ण जेव्हा आपल्याला वैयक्तिक प्रतिसाद देतात, जर आपण अगदी फोकस्ड नसू, केंद्रित नसेल आपलं लक्ष की एक मिनिट मला वैयक्तिक प्रतिसाद मिळण्याचं कारण काय आहे की मी शुद्ध भावनेने सेवा केली, मग आता प्रतिसाद मिळाल्यावर पण मला ती शुद्ध भावना टिकवून ठेवायला पाहिजे. पण कधीकधी आपलं त्या विचारांना आपण ते टिकवून ठेवू शकत नाही. तर शुद्ध सेवा केली, शुद्ध भावना अर्पण केल्या आणि त्यासाठी आपल्याला श्रीकृष्णांनी वैयक्तिक प्रतिसाद दिला. पण वैयक्तिक प्रतिसाद मिळाल्यावर कधीकधी मनामध्ये भावना येते मी स्पेशल आहे,
मी विशेष आहे, यांना वैयक्तिक प्रतिसाद मिळालेला दिसत नाही आहे, यांना वैयक्तिक प्रतिसाद मिळालेला दिसत नाही आहे, पण मी स्पेशल आहे. आणि जशी आपल्या मनामध्ये ही भावना येते, मी या सर्व वैष्णवांमध्ये स्पेशल आहे, मी या सर्व वैष्णवांमध्ये विशेष आहे, तर श्रीकृष्ण तो वैयक्तिक प्रतिसाद आपल्याला थांबवतात. देण्यासाठी काय पूर्व कंडिशन काय होती, प्री कंडिशन काय होती, पूर्व गोष्ट काय होती, अट काय होती, पूर्व अट काय होती की शुद्ध भावना पाहिजे. शुद्ध भावनेसाठी प्रतिसाद मिळाला, त्या प्रतिसादामुळे जर ती शुद्ध भावना गेली तर श्रीकृष्ण पुन्हा तो प्रतिसाद बंद करतात. तर श्रीकृष्ण तिथून अंतर्धान झाले, लुप्त झाले. आणि सर्व गोपिका विचार करायला लागल्या की आता श्रीकृष्ण कुठे गेलेत आणि याचं काय कारण आहे हे आपण पुढे चर्चा करणार आहोत. तर श्रीकृष्ण तिथून जेव्हा निघून गेले, प्रत्येक गोपिका विचार करू लागली आता श्रीकृष्णांना आपण कुठे शोधायचं. मग श्रीकृष्ण या लीलेतून राधानाथ महाराज म्हणत होते, आपल्याला एक शिकवणी देत आहेत की आपण कधीही अहंकारामुळे किंवा अहंकाराने प्रेरित येऊन सेवा करायला नाही पाहिजे. सेवा नेहमी आपण नम्रतेने केली पाहिजे. मग महाराजांनी अजून एक हा आपल्यासाठी एक धडा झाला आणि त्या दिव्य स्तरावर काय धडा आहे ते पण सांगितलं. म्हणाले श्रीकृष्णांसोबत जे नातं आहे त्यामध्ये 2 भाग असतात, संभोग आणि विप्रलंभ. संभोग म्हणजे भेटी आणि विप्रलंभ म्हणजे दुरावा. तर महाराज सांगत होते की आध्यात्मिक स्तरावर जेव्हा शुद्ध भक्त श्रीकृष्णांपासून दुरावा अनुभवतात तेव्हा त्या दुराव्यामध्ये जास्ती गहन आणि जास्ती खोल चिंतन आणि स्मरण अनुभवतात. प्रियकर जेव्हा समोर असतो तेव्हा तितका खोल चिंतन होत नाही भक्तांकडून, पण जेव्हा श्रीकृष्ण दिसत नाहीत तेव्हा अजून खोल मनन होतं, अजून खोल चिंतन होतं आणि अजून खोल याच्यावर आत्मनिरीक्षण होतं की श्रीकृष्ण कुठे असेल, श्रीकृष्ण कुठे असेल. त्या विप्रलंब भावनेमध्ये महाराज सांगत होते ॲक्च्युली शुद्ध भक्त हा जरी दृश्य स्तरावर विरह अनुभवत असेल पण आत्म्याच्या स्तरावर ॲक्च्युली तो अजून घट्ट संभोग असतो. तर दृश्य रूपामध्ये जेव्हा राधाकृष्ण भेटतात तेव्हा त्याला संभोग म्हणतात आणि जेव्हा सकाळ होते तेव्हा आपापल्या जेव्हा घरी जातात त्याला विप्रलंब म्हणतात. पण एका दुसऱ्या दृष्टीने आत्म्याच्या स्तरावर, दिव्य स्तरावर जेव्हा ते एकमेकांपासून दूर जातात आणि एकमेकांबद्दल नित्य चिंतन करत असतात, नित्य स्मरण करत असतात, तो जो विप्रलंब आहे आध्यात्मिक त्याच्यामध्ये संभोगापेक्षा अजून घट्ट संभोग आहे, कारण एक एक क्षण नेहमी एकमेकांबद्दल चिंतन करतायत. रामायणामध्ये पण आपण बघतो सीता आणि राम हे स्वकीय रस अनुभवत होते, त्यांचा विवाह झाला होता. पण जेव्हा रावणाने सीतादेवींचं अपहरण केलं तेव्हा सीतादेवी अशोक वाटिकेत आहेत आणि रामचंद्र सीतादेवींपासून दूर आहेत. तेव्हा राम हे नित्य सीतादेवींचं नामस्मरण करत होते आणि सीतादेवी हनुमानजी जेव्हा जातात त्यांना बघायला तेव्हा सीतादेवी हे नित्य क्षणोक्षणी रामचंद्राचं नामस्मरण करत होते. तर तो अजून घट्ट संभोग आहे. तर म्हणून त्यांच्या स्तरावर विरह नाही आहे पण आपल्या स्तरावर महाराजांनी ती शिकवण दिली. मग ह्या गोपिका श्रीकृष्णांना शोधायला निघाल्या. मग त्या वनामध्ये, कारण हे जंगल आहे, त्या वनामध्ये तमाल वृक्ष होते, वटवृक्ष होते, कदंब वृक्ष होते. या सर्व वृक्षांना गोपिका जाऊन म्हणतायत तुम्ही नंदनंदन श्रीकृष्णांना बघितलं का. तिथे हरिण होते, तिथे भूमी होती, चंद्र होता, आकाश होता. या सर्वांना गोपिका एक विनंती करतायत. तारे होते, ताऱ्यांना विनंती करतायत आणि विचारतात तुम्ही नंदनंदन श्रीकृष्णांना बघितलं का. आणि याच्यातून कोणाकडून त्यांना उत्तर नाही मिळत आहे. मग असे जसे ते खोल 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 जाऊ लागले आतमध्ये तसं त्यांना जमिनीवर 2 पावलांचा एक सेट असतो ना, डावा उजवा, तसे 2 सेट दिसले, 2 पाऊल दिसले त्यांना. मग त्यांना एक लक्षात आलं हे श्रीकृष्णांचे पाऊल चिन्ह दिसत आहेत आणि हे जे पाऊल चिन्ह दिसत आहेत ते थोडे लहान साईजचे होते. तर म्हणाले हे कुठल्या तरी एका गोपिकेचे दिसत आहेत. मग त्या सगळ्यांनी विचार केला श्रीकृष्ण आपल्याला सोडून गेले आहेत, पण एक गोष्ट लक्षात येते की श्रीकृष्ण एकटे नाही गेले. श्रीकृष्ण आपल्या सर्व गोपिकांमधून एका कोणातरी गोपिकाला सोबत घेऊन गेले. तर आपण कुठेतरी चुकलो म्हणून आपल्याला सोडून गेले, पण ती गोपिका जी आहे ती इतकी विशेष गोपिका आहे. आपण म्हणतो की आपण विशेष आहोत, पण ती गोपिका खरोखर अशी विशेष आहे
की श्रीकृष्ण जेव्हा आपल्याला सोडून गेले पण एकटे नाही गेले, त्या गोपिकेला स्वतः सोबत घेऊन गेले. तर कोण आहे ती गोपिका? तर ती गोपिका आहे श्रीमती राधाराणी. जय श्रीमती राधाराणी की. या भागामध्ये आता आपण कुठे पोचलोय? आपण म्हणत होतो की श्रीमद भागवत हे सर्व शास्त्रांचं शिरोमणी आहे आणि त्या भागवतामध्ये पहिला, दुसरा, तिसरा असं करत करत 9व्या स्कंदापर्यंत परत अशी चढाई आहे. तर ऑलरेडी भागवत सर्व शास्त्रांचं वरचं स्थान आहे, मुकुट शिरोमणी आहे. आणि त्या मुकुट शिरोमणीमध्ये पण असं थोडी अशी उंची होती. तर तिथे आपण पोचलो श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये. सर्व अवतारांचे सर्वात श्रेष्ठ अवतार श्रीकृष्ण, सर्व अवतारांचे स्रोत, ओरिजिनल दिवा. आणि त्या श्रीकृष्ण लीला येते 10व्या स्कंदामध्ये. तर ते आपण सर्वात वर पोचलो आहे. त्या श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये वृंदावन लीला, द्वारका लीला आणि मथुरा लीला आहे. तर त्या तिन्ही लीलेमध्ये सर्वश्रेष्ठ लीला कुठली आहे? वृंदावन लीला. तर अजून वर पोचलो आहे. आणि त्या वृंदावन लीलामध्ये बाल लीला, पौगंड लीला, कुमार लीला आणि किशोर लीला आहे. तर त्या लीलेमध्ये पण आता आपण वर पोचलो आहे. तर आता आपण किशोर लीलेमध्ये पोचलो आहे. कुठे पोचलो आहे? नाही माहिती आहे, पण उंची कुठेतरी लक्षात आली का? खूप उंच पोचलो आहे. शुकदेव गोस्वामींची कृपा आहे म्हणून. आणि त्या किशोर वयीन लीलेमध्ये पण सर्वात उंच जी लीला आहे ती आहे रासलीला. आणि त्या रासलीलेमध्ये सर्वात उंच जे व्यक्ती आहेत ते आहेत गोपिका, ज्यांच्या शिवाय श्रीकृष्ण तिथून जाऊ नाही शकले. श्रीकृष्णांनी सर्व गोपिकांना सोडून जाण्याचा निश्चय केला, पण त्या सर्व गोपिकांमधून एका गोपिकेला सोबत घेऊन गेल्याशिवाय त्यांना पूर्ण तम आहेत, पण ते पूर्ण तम नंदनंदन कृष्णा यांना अपूर्ण वाटतं श्रीमती राधाराणीं विना. तर हे श्रीमती राधाराणींचं स्थान आहे. इथे आपण समजू शकतो की इथे जे राधाराणींचं विशेष स्थान आपल्याला कळतं आहे, तेव्हा आपण समजू शकतो की श्री चैतन्य महाप्रभू जे आपल्याला काहीतरी द्यायला आलेत ते काय द्यायला आलेत. तर आपण प्रत्येक शनिवारच्या कार्यक्रमानंतर आपण अनाऊन्समेंट करतो की आता प्रवचन संपलं आहे आणि आता आपण संकीर्तन करूया. आणि तेव्हा आपण हरे कृष्ण याच्यावर संकीर्तन करतो. आणि अनेक भक्तांना तो जो हरे कृष्ण कीर्तनचा जो तो टप्पा आहे आपल्या कार्यक्रमामध्ये, त्याचं काय महत्त्व आहे हे कदाचित कळत नाही. हे जे राधाकृष्णांचं प्रेम आहे, जे आता मी हळूहळू तुम्हाला वरपर्यंत घेऊन गेलो, आपण रासलीलेमध्ये पोचलो. रासलीला ही सर्वात उंच लीला आहे आणि त्या रासलीलेमध्ये पण गोपिकांना सोडून आता श्रीकृष्ण आणि राधाराणी एकटे आहेत. राधा आणि श्रीकृष्णांचं जुगल प्रेम म्हणजे माधुर्य भावनेमध्ये जे प्रेम आहे, ते प्रेम श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू जे कृष्ण आहेत आणि राधाराणींच्या भावनेत आहेत, ते हे जे सर्वोच्च प्रेम होतं, ते सर्वोच्च प्रेम तुम्हाला आणि आम्हाला, जे आपण षड रिपूंनी परिपूर्ण आहोत, आपल्याला ते प्रेम भेट वस्तू म्हणून द्यायला आलेत. आणि म्हणून आपण जे काही वेगवेगळ्या भक्तांकडून शनिवारच्या कार्यक्रमामध्ये कथा ऐकतो, ती कथा ऐकल्यानंतर जसं आपण सर्व शास्त्र, त्याच्यानंतर भागवतममध्ये 10वा स्कंद, 10व्या स्कंदामध्ये वृंदावन लीलामध्ये किशोर लीलेमध्ये रासलीलेमध्ये असं. तर तो जो कार्यक्रम आहे तो असं 7:15ला सुरू होतो. आधी राधा माधव कीर्तन आहे, मग नंतर कथा सुरू होते. मग कथा सुरू होऊन मग आपल्याला कळतं की भक्ती काय आहे, भक्तीमध्ये आपण कसं राहावं. आणि करत आपण जे ऐकलं की राधाकृष्णांचं प्रेम काय, व्रजवासींचं प्रेम काय आहे, त्याला अनुभवण्याची संधी श्रील प्रभुपादांनी आपल्याला दिली आहे. की तो कार्यक्रम संपल्यानंतर, ते प्रवचन संपल्यानंतर जो कोणी वक्ता आहे तो म्हणतो की आता आपण हरे कृष्ण कीर्तन करूया. आणि जर आपल्याला ते नाही कळलं की हा जो 7:15ला कार्यक्रम सुरू झाला आहे व हळूहळू असा वर चालला आहे आणि मेन गोष्ट आत्ता आहे की ते हरे कृष्ण संकीर्तन करायचं आहे आपल्याला, श्री चैतन्य महाप्रभूंनी जी आपल्याला भेट दिली, ती श्री चैतन्य महाप्रभूंनी ही भेट दिली आपल्याला, नाम संकीर्तन, प्रेम संकीर्तन. तर जर आपल्याला ते माहिती नसेल तर आपण प्रवचनाच्या वेळेस आतमध्ये असतो किंवा जेव्हा आरती चालू असते तेव्हा आतमध्ये असतो, आणि जसं संकीर्तन चालू होतं तर आपण लगेच त्याच्यातून बाहेर येतो. मग ते शाळा सुटल्यानंतर मुलं कसे बाहेर येतात, टिंग 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 वाजलं की मुलं पळत येतात. तर कधी मी बघतो, मला असं कधी तसं बघून वाटतं की मी म्हणतो जेव्हा चला आता आपण नाम संकीर्तन करूया, तर सगळे बघतात एकदम. नक्कीच सेवा करणाऱ्या भक्तांबद्दल नाही, पण हे आत्मचिंतनासाठी आहे की ॲक्च्युली ते फळ आहे. आता सगळं श्रवण केल्यानंतर
आपण जो सकाळी जो 16 म्हणा जप केला त्याच्याने जे काही आपल्याला थोडंफार जे पावित्र्य मिळालं आहे त्याचं फळ आहे ते नामसंकीर्तन वैष्णवांच्या सोबत भगवंतांच्या समक्ष. आणि इथे प्रभुपादांनी आपल्याला हे सगळं दिलं आहे तर प्रभुपादांच्या डोळ्यासमोर. तर इथे प्रभुपाद बघतायत, इथे जगन्नाथ बलदेव सुभद्रा बघतायत आणि त्यांच्या मधोमध आपण एकेका वैष्णवाचे हात धरून आपण नामसंकीर्तन करतो आहे. आणि जेव्हा रासलीला झाली तेव्हा सर्व गोपिकांनी एकमेकांना धरलं होतं का? तेव्हा पण सर्व गोपिकांनी श्रीकृष्णांचे हात धरले होते. तर रासलीलेमध्ये कमीत कमी जी बाह्य कृती झाली की एकमेकांचे हात धरणे आणि श्रीकृष्णांचं नित्यस्मरण करणे, त्याची एक झलक आपल्या जीवनामध्ये या बद्ध अवस्थेमध्ये. ॲक्च्युली डोळ्यांना जर कॅटरॅक्ट झाला असेल, मोतीबिंदू झाला असेल तर दिव्य गोष्टी तर दिसतच नाही, भौतिक गोष्टी पण दिसत नाही. तसंच आपल्याला अहंकाराचा गर्वाचा जर मोतीबिंदू झाला असेल तर आपल्याला या जगातल्या पण बऱ्याच गोष्टी समजत नाहीत. विचार करा, अशा प्रकारे आपल्या डोळ्यांना गर्वाचा अहंकाराचा मोतीबिंदू असताना, या जगातल्या बऱ्याच गोष्टी समजत नसताना श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू, रूप गोस्वामी, प्रभुपाद यांनी आपल्याला काय दिलं आहे? आध्यात्मिक जगातील सर्वोच्च स्तरावर जी लीला आहे ती बघण्यासाठी आपल्याला पुस्तकं दिली आहेत. आणि या प्रेमाला अनुभवण्यासाठी दर शनिवारी बारामतीच्या या जगन्नाथ बलदेव सुभद्रा मंदिरामध्ये आपल्याला एक संधी दिली आहे की या नाम संकीर्तनामध्ये भाग घ्या. तर असं आपलं खूप मोठं सौभाग्य आहे. आणि त्या गोपिकांनी बघितलं की असे ते 2 ठसे होते पावलांचे. मग नंतर त्यांनी बघितलं की एकच ठसा होता आणि तो कुठला होता? तो मोठा होता. मग त्यांना लक्षात आलं आत्तापर्यंत राधा आणि कृष्ण इथे चालत आले आणि इथे कदाचित श्रीकृष्णांनी राधा राणीला हातात धरलंय. श्रीकृष्णांना राधा राणी किती प्रिय आहे. आपण ज्यांना प्रसन्न नाही करू शकलो त्या व्यक्तीला राधाराणींनी इतके प्रसन्न केले की राधाराणीला श्रीकृष्णांनी धरलंय हातामध्ये. एकच ठसा होता. आणि त्यानंतर त्यांनी बघितलं की तो पायाचा असा पूर्ण ठसा होता. पुढे गेले तो एक जो पायाचे जे ठसे होते ते फक्त पायाच्या अंगठ्याचे ठसे झाले आणि खोल होता तो, फक्त अंगठा पायाचा आणि खोल. याचा अर्थ त्या गोपिकांनी म्हटलं आहे आता त्या राधाराणीला तर हातात घेऊन आलेच, पण त्या राधाराणीला फुलं त्यांच्या केसांना सजवण्यासाठी असे उंच झाडांवरून फुलं वेचत होते. आणि उंच जेव्हा करतात तेव्हा आपण असे अंगठ्यावर उभे राहतो. श्रीकृष्णांना राधा राणीला सजवण्यासाठी इच्छा होते आणि झाडावरून फुलं तोडून श्रीकृष्ण राधा राणींना सजवत आहेत. म्हणून आजच्या भजनामध्ये आपण पहिली ओळख काय केली? राधे जय जय माधव दयिते. दयिते म्हणजे काय माहिती आहे? दयिते म्हणजे जी देऊ शकते. तो राधे जय जय माधव दयिते म्हणजे राधाराणी कोण आहे? जी श्रीकृष्णांना देऊ शकते. आणि राधाराणींचा एक हात कसा आहे? नाही. आणि राधा गोपीनाथ मंदिरामध्ये 2 हात असे आहेत. तर नेहमी राधाराणीचा जेव्हा असा हात असतो ती राधाराणी खूप कृपाळू असते. सर्व राधाराणी कृपाळू आहेत, पण जेव्हा त्यांचा हात असा असतो तेव्हा ते म्हणत असतात की हा जो भक्त आहे याला कृपया तुम्ही स्वीकार करा. तर हे राधाराणी आहेत, हे आपल्या सर्वांकडे बघून श्रीकृष्णांना गोविंदजी आहेत, गोविंदजींना विनंती करत आहेत की यांना तुम्ही स्वीकार करा. तर हे श्रीमती राधाराणींचं स्थान आहे. आणि अशा प्रकारे हे सर्व त्या पावलांचे ठसे बघून त्यांनी बघितलं. पण परिस्थिती काय झाली होती की श्रीमती राधाराणींना केसांना सजवण्यासाठी जेव्हा श्रीकृष्णांनी काही फुलं घेतले आणि ते फुलं लावले तेव्हा 2 क्षणांसाठी राधाराणींना त्यांना बाजूला ठेवायला लागलं. मग तेव्हा राधाराणीने पुन्हा एकदा श्रीकृष्णाला विनंती केली, तुम्ही मला पुन्हा हातात घेणार का? मग तेव्हा श्रीकृष्ण राधाराणींच्या समक्ष होते. गोपिकांना अदृश्य झाले होते आणि राधाराणींच्या समक्ष होते. मग राधाराणी जेव्हा विनंती केली तुम्ही मला परत घेणार का, तेव्हा श्रीकृष्ण राधाराणींच्या समोरून पण लुप्त झाले. तर मागच्या वेळेस आपण चर्चा केली होती 2 स्तर आहेत, दिव्य स्तर आणि आपल्यासाठी एक धडा. इथे आपल्यासाठी काहीच धडा नाही आहे. हे राधाराणींची लीला आहे. तर हे दिव्य स्तरावरच आहे. याच्यामध्ये अजिबात भौतिकतेचा कुठेही गंध नाही आहे. हा आहे आध्यात्मिक गर्व. तो कसा असतो
उद्या जेव्हा तुम्ही राधाराणींकडे जाल तेव्हा त्यांना विचारा. पण महाराज म्हणाले की इथे आपण त्याचा काही धडा नाही करायला पाहिजे, हा आहे आध्यात्मिक गर्व. आणि मग या सर्व गोपिका राधाराणींना भेटल्या. राधाराणी पण विचार करत होती की आता श्रीकृष्ण कुठे गेले. या सर्व गोपिकांच्या जीवनामध्ये जसं पूर्वी एक कॉमनला काय म्हणतात, समान, म्हणजे समान पण होतं म्हणून समान नाही, सामान, ओके, कॉमन, ठीक आहे. सर्वांच्या जीवनामध्ये एकच सामूहिक. सो सर्व गोपिकांच्या जीवनामध्ये एक सामूहिक आनंद आला होता की श्रीकृष्णांनी बासुरी वाजवली आणि सगळ्या गोपिका आल्या. आज त्या सर्व गोपिकांच्या, या क्षणी या सर्व गोपिकांच्या जीवनामध्ये सामूहिक दुःख आलं आहे की सगळ्यांना श्रीकृष्ण भेटले होते पण सगळ्यांचे श्रीकृष्ण आता निघून गेले. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सगळ्या भक्तांच्या जीवनामध्ये इथे सामूहिक दुःख आलं आहे, तेव्हा या सामूहिक दुःख आल्यावर हे भक्त काय करतात. तर या सर्व भक्तांनी, जरी सर्व भक्त दुःख अनुभवत आहेत आणि रडत आहेत, श्रीकृष्ण कुठे गेले, या सर्व भक्तांनी ठरवलं मी दुःखी आहे, तू दुःखी आहेस, तू दुःखी आहेस, तू दुःखी आहेस, आपण सगळे दुःखी आहोत, पण दुःखी अवस्थेतही आपण एकमेकांना आधार देऊ शकतो. तर या सर्व गोपिकांनी एकमेकांचे हात धरले आणि म्हणाले आपण एक काम करूया, आपण सोबत मिळून शोधूया की श्रीकृष्ण कुठे आहेत. तर किती ही सुंदर गोष्ट आहे की हे सर्व गोपिका दुःखी आहेत, पण या दुःखी अवस्थेमध्ये पण त्यांनी एकमेकांची काळजी घेतली आणि एकमेकांचे हात धरले. आणि अशा प्रकारे या गोपिका श्रीकृष्णांना शोधत शोधत जिथून आल्या होत्या अजून आतमध्ये खोल 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 गेले. आणि मग तेव्हा शुकदेव गोस्वामी वर्णन करतात तिथे इतका घनदाट जंगल होतं की तिथे चंद्राची एक किरण पण जमिनीवर पडत नव्हती, अगदी खोल जंगल होतं. आणि तिथे यमुने नदीच्या काठावर जाऊन या सर्व गोपिकांनी एकत्र येऊन संकीर्तन केलं. आणि त्या नाम संकीर्तनाला गोपीगीत आपण म्हणतो. तर त्यामध्ये राधाराणींनी श्रीकृष्णांच्या लालसेत किंवा श्रीकृष्णांना वाट बघत बघत गीत गायले. ललिता देवी, विशाखा देवी या सर्वांनी श्रीकृष्णांना एक हाक मारली की श्रीकृष्ण तुम्ही कुठे आहात. आणि या त्यांच्या सामूहिक हाकेला, तर आधी जी हाक होती ती श्रीकृष्णांची हाक होती आणि त्याला सामूहिक प्रतिसाद मिळाला होता. आता श्रीकृष्णांना सामूहिक हाक मारली आली. जसं आपण जेव्हा कार्यक्रमानंतर संकीर्तन करतो तेव्हा सगळेजण मिळून हरे कृष्ण एखाद्या चालीमध्ये गातात, तर सामूहिक हाक मारतो आपण श्रीकृष्णांना. तर अशा वेळेस जेव्हा गोपिकांनी सामूहिक हाक मारली, त्या सामूहिक हाकेनी बांधले गेले श्रीकृष्ण. आणि श्रीकृष्ण या सर्व गोपिकांना जे सोडून गेले होते ते त्यांच्या समक्ष उपस्थित झाले. तर जेव्हा आपण पण हात धरून नामसंकीर्तन करू तेव्हा श्रीकृष्ण कदाचित आपल्याला दिसणार नाहीत, पण श्रीकृष्ण तिथे नाहम तिष्ठामी वैकुंठे योगिनाम हृदयेषु वा यत्र गायंती मदभक्ता तत्र तिष्ठामी नारद, श्रीकृष्ण तिथे उपस्थित होतील. मग जेव्हा श्रीकृष्ण तिथे उपस्थित झाले तेव्हा त्यांनी स्मितहास्य दिलं. आणि आता गोपिका थोड्या चिडल्या आहेत. एक तर सर्व धर्म सोडून आम्ही आलो, त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं की मी खूप प्रसन्न आहे, मग म्हणालात की तुम्ही परत जा, आमची परीक्षा घेतली, मग आम्ही तुम्हाला ते तत्त्वज्ञान सांगितलं की तुम्हीच झाडाचे मूळ आहात, मग तुम्हाला सोडून जाण्याची गरज नाही. मग तुम्ही खुश झाले, मग तुम्ही रासलीला सुरू केली, मग रासलीला सुरू केली तर तिथून अदृश्य झाले. तर हे सगळं काय चाललं आहे. तर तिथे मग गोपिकांनी 3 प्रश्न विचारले श्रीकृष्णांना. आणि ही रसिक लीला आहे, पण या रसिक लीलेमध्ये अगदी तात्विक प्रश्न विचारलेत गोपिकांनी. तर काय प्रश्न विचारतो आपण मराठी भाषांतर वाचूया. स्कंद क्रमांक 10 अध्याय क्रमांक 32 आणि श्लोक क्रमांक 16, 17, 18 पुढे. गोपी म्हणाल्या, श्रीकृष्णांना प्रश्न विचारत आहेत. 3 प्रकारचे लोक त्यांनी नमूद केले आहेत. एक प्रकारचे लोक आहेत जे जेव्हा त्यांना कोणीतरी प्रेम करतं तेव्हा ते प्रतिसाद म्हणून प्रेम करतात. दुसरा जो भाग आहे तो त्यांचा आहे, त्यांना जरी कोणी काही प्रेम केलं पण ते कोणालाच प्रेम नाही करत. आणि तिसरं आहे, कोणी त्यांना प्रेम करो की नको करो ते प्रेम करतात. तर हे गोपिकांचे शब्द आहेत. तर काय गोपिका म्हणाल्या, काही लोक
आपल्याशी प्रेमाने वागणाऱ्या लोकांशीच प्रेमाने वागतात. काही लोक आपल्याशी अगदी शत्रुत्वाने अथवा औदासीन्याही वागणाऱ्या लोकांशीही प्रेमानेच वागतात आणि इतर काही लोक कोणाशीच प्रेमाने वागत नाहीत. हे प्रियकरा, कृपया आम्हास या प्रकारच्या आचरणाचे स्पष्टीकरण देऊ शकाल का? तर त्याच्यातून ते खुणवत आहेत की तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येता. पहिल्या कॅटेगरीमध्ये आम्ही प्रेम केलं पण तुम्ही निघून गेलात. मग कदाचित तुम्ही तिसऱ्या कॅटेगरीमध्ये आहात की तुम्हाला कोणाशी काही घेणं देणं नाही, तुम्ही कोणावरच प्रेम नाही करत, कारण आम्ही इतक्या प्रेमाने इथे आलो पण आम्हाला सोडून दिलं. तर त्यांच्याशी ती प्रश्न तिथे होता आणि त्यांनी उत्तर काय दिलं श्रीकृष्णांनी? तर हे ते जे मी सुरुवातीला म्हटलं होतं की श्रीकृष्ण जे लुप्त झाले ते दिव्य स्तरावर, त्याच्यामागे काही गर्वाचं कारण नव्हतं, पण एक भौतिक स्तरावर आपण आपल्या स्तरावर ते एक धडा त्याच्यातून शिकलो. पण ते खरं कारण काय होतं ते श्रीकृष्ण सांगतात. श्रीकृष्ण काय म्हणतात? पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण म्हणाले, केवळ स्वतःच्या लाभाकरिता एकमेकांवर प्रेम करणारे तथाकथित मित्र वस्तुतः स्वार्थीच असतात. त्यांच्यामध्ये खरी मैत्री नसते, तसेच ते खऱ्या धर्माचे पालनही करीत नसतात. खरोखर त्यांना वैयक्तिक लाभप्राप्तीची अपेक्षा नसती तर त्यांनी प्रेमाचे आदान प्रदानही केले नसते. ते स्वार्थी लोक आहेत. हे सुंदरींनो, आता दुसरे, हे सुंदरींनो, काही लोक स्वभावतः आणि प्रामाणिकपणे दयाळू असतात अथवा पालकांप्रमाणे सहजपणे प्रेमळ असतात. आपल्या प्रेमास प्रतिसाद न देणाऱ्या लोकांचीही समर्पित भावनेने सेवा करणारे लोक सत्य धर्माचा निर्दोष मार्ग अनुसरत असतात. ते प्रत्येकाचे खरे हितेशी असतात. हे दुसऱ्या स्तरचे. आता त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही तिसऱ्या स्तरात आहात, तर त्याचं उत्तर श्रीकृष्ण देतील. या व्यतिरिक्त आत्मतृप्त, भौतिक कामना तृप्त झालेले, कृतघ्न आणि गुरुजनांचा द्वेष करणारे असे इतरही प्रकारचे लोक आहेत. हे लोक आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांवरही प्रेम करीत नाहीत, तर मग वैर भावना बाळगणाऱ्यांविषयी काय सांगावे? तर श्रीकृष्णाने सांगितलं, कधी कधी कोणी प्रतिसाद देत नाही. का बरं? कारण ते आत्मतृप्त आहेत. जसं शुकदेव गोस्वामी आहेत. आईवडिलांना सोडून जन्म घेतच निघून गेलं, तर त्यांना आईवडिलांशी वैर नव्हतं, आत्मतृप्त आहेत. दुसरं म्हणाले भौतिक कामना तृप्त झालेले, काही भौतिक इच्छा आहेत त्या तृप्त झाल्या, तर त्या सीमित काळासाठी हा व्यक्ती आत्मतृप्त आहे. आणि काही आहेत ते कृतघ्न आहेत, काही आहेत ते गुरुजनांचा द्वेष करणारे आहेत, तर त्यांना सोडून द्या तुम्ही. मग आता श्रीकृष्णांकडे जो प्रश्न होता तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात त्याचा प्रश्न आता सांगतील श्रीकृष्ण. 3 स्तर सांगितले, आता चौथा. आता स्वतःबद्दल सांगतायत. तथापि हे सख्यांनो, मनुष्यांनी माझी पूजा केली तरीही मी त्यांच्या प्रेमास त्वरित प्रतिसाद न देण्याचे कारण असे आहे की, का नाही प्रतिसाद मी दिला? का मी तुम्हाला सोडून गेलो? तुम्ही कमी पडलात की तुमच्या मनामध्ये भौतिक गर्व होता? आता ऐका, कारण आपण गोपिकांबद्दल बरंच काही ऐकलं आहे. श्रीकृष्णांच्या मुखातून गोपिका कोण आहेत हे ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. मनुष्यांनी माझी पूजा केली तरीही मी त्यांच्या प्रेमास त्वरित प्रसाद न देण्याचे कारण असे आहे की, अशा व्यवहाराने मी त्यांच्या प्रेममयी भक्तीची तीव्रता वाढवू इच्छितो. असे मनुष्य मग संपत्ती प्राप्त करून मी पुन्हा गमावून बसलेल्या निर्धन मनुष्यासारखे होतात. कधी कोणी गरीब माणूस आहे, आयुष्यभर गरिबी केली आहे त्याने, आणि त्याला जर लॉटरीचं तिकीट लागलं, तो किती खुश होतो. तर विचार करा, त्याला लॉटरीचं तिकीट लागलं, त्याला गेला, लॉटरीचं तिकीट मिळून त्याने सगळे ते पैसे आणले, अशी एक सूटकेस घेऊन आणली, आणि येता येता कोणाला तरी कळलं की याला लॉटरीचं तिकीट लागलं आहे, आणि येता येता गरीब माणसाला लॉटरीचं तिकीट लागलं आहे, आणि येता येता कुठला तरी दरोडेखोर ती सूटकेस घेऊन पळाला. त्याची किती परिस्थिती होईल वाईट. का बरं? कारण तो जेव्हा गरीब होता तेव्हा पैशाची त्याला चव पण नव्हती. आता पैशाच्या हातात आले होते, त्याच्या मनामध्ये स्वप्न रंगायला सुरुवात झाली होती, त्या परिस्थितीमध्ये त्याला किती दुःख होतं. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतायत, असे मनुष्य मग संपत्ती प्राप्त करून ती पुन्हा गमावून बसलेल्या निर्धन मनुष्यासारखे होतात. त्यामुळे ते तहान, भूक इत्यादी सर्व गोष्टी विसरून रात्रंदिवस त्या संपत्तीविषयीच विचार करण्यात गढून जातात. हे गोपींनो, माझ्यावरील प्रेमासाठी तुम्ही लोकाचार, वेदोक्त धर्माचार, स्वजन इत्यादिकांचा त्याग केला असल्यामुळे
तेच तुमचे प्रेम आणखी वृद्धिंगत व्हावे म्हणून तुम्हास एक वार दर्शन देऊन मी अंतर्धान पावलो. तुमच्या दृष्टीपासून अचानकच अप्रकट होऊनही माझे तुमच्यावरील प्रेम मुळीच खंडित झाले नाही. यास्तव तुम्ही कृपा करून माझ्या प्रेमामध्ये दोष पाहू नका. विचार करा, भक्त लोक नेहमी श्रीकृष्णांना प्रार्थना करतात, अज्ञानात अथवा ज्ञानात अशुभम यन्मया कृतम क्षंतुमर्हसी तत्सर्वम दास्यनैव गृहणमाम. जे लोक मूर्तीपूजा करतात त्याच्यामध्ये अपराध शोधन मंत्र आहे हा, की सर्व मूर्तीपूजा केल्यानंतर सांगायचं दास्यनैव गृहणमाम, की मी दास आहे म्हणून क्षमस्व मे, मला तुम्ही क्षमा करा, माझ्याकडून नक्कीच काहीतरी चुका झाल्या असेल. तर भक्तांनी श्रीकृष्णांना क्षमा मागणं हे समजू शकतो. इथे श्रीकृष्ण गोपिकांना क्षमा मागतायत की कृपया चुकीचा अर्थ लावू नका, मी तुमच्या प्रेमाची परीक्षा बघत होतो. आणि आता आजच्या कथेचा जो चरम श्लोक आहे, सर्वोच्च श्लोक आहे, तो आहे, हे गोपींनो, मला अगदी ब्रह्मदेवांसारखे प्रदीर्घ आयुष्य प्राप्त झाले तरीही मी तुमच्या निष्कलंक सेवेचे ऋण फेडण्यात मुळीच समर्थ होऊ शकणार नाही. मनुष्यावर जेव्हा जन्म घेतो तेव्हा 4 ऋण असतात. एक आहे देव ऋण, एक आहे ऋषी ऋण, पितृऋण, आणि एक म्हणतो आपण लोक ऋण, कधी म्हणतो की समाजाप्रती ऋण आहे. तर ज्या दिवशी जन्म घेतला ऋषी, देवता आणि आपल्या पितृंप्रती आपल्यावर ऋण आहे आणि ते आपल्याला फेडायचं आहे. शास्त्र वाचन करून आपण ऋषी ऋण फेडतो, मुलांना जन्म देऊन आपण पितृऋण फेडतो, आणि देवतांची आणि परमेश्वराची पूजा करून देवऋण फेडतो. आणि इथे आपण बघतोय की श्रीकृष्ण म्हणतायत, तुम्ही निष्कलंक शुद्ध सेवा करून माझ्यावर जे ऋण चढवलं आहे ते मी फेडू शकत नाही. तर कितीही विशेष परिस्थिती आहे. तुमचा माझ्याशी असलेला संबंध निर्दोष आहे. तुम्ही जीर्ण होण्यास अतिशय कठीण अशी कौटुंबिक बंधनेही तोडून माझी उपासना केलेली आहे. यास्तव तुमचे उदार आणि गौरवशाली भक्तिकार्य हेच तुमच्या प्रेमाचे फळ आहे. श्रीकृष्ण म्हणतात, तुमच्या शुद्ध प्रेमाचा प्रतिसाद, तुमच्या शुद्ध प्रेमाचं फळ मी तुम्हाला देण्यामध्ये असमर्थ आहे. माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काही नाही आहे. फक्त तुमची भक्ती आणि त्याची ख्याती हेच तुमच्या भक्तीचं फळ आहे. श्रीकृष्ण आज गोपिकांसमोर त्यांच्या शुद्ध प्रेमासमोर गरीब झाले आणि म्हणतात, तुमच्याकडे प्रतिसाद देण्यासाठी माझ्याकडे काही नाही आहे. तर अशी ही शरद पौर्णिमेची लीला आहे. आणि म्हणतात, मला तुमच्याकडे देण्यासाठी काय नाही आहे आणि मी तुम्हाला कधीही बघणं थांबलं नाही. म्हणतात, जेव्हा तुम्ही माझ्याबद्दल ते लीला करत होते तर त्यांनी जेव्हा संकीर्तन केलं त्याच्यानंतर काय केलं माहिती आहे, एक गोपिका पूतना झाली आणि एक गोपिका कृष्ण झाले, एक गोपिका शक्टासूर झाली आणि एक गोपिका कालिया झाले. आणि त्यांनी कृष्ण लीलेमध्ये जितक्या लीला ऐकल्या होत्या, बघितल्या होत्या, त्या सर्व लीला त्यांनी बघितल्या. तर श्रीकृष्ण झाडा पाठीमागून त्या सर्व लीला बघत होते आणि बघत होते. मी जेव्हा गोपिकांना सोडून गेलो तेव्हा गोपिकांनी मला सोडलं, की गोपिकांनी माझं चिंतन अजून खोल केलं आणि माझं नामसंकीर्तन अजून खोल केलं. तर जेव्हा आपण आपल्या जीवनात पण कधी असं आपल्याला वाटेल की श्रीकृष्ण मला सोडून गेलेत का, पण त्या भावनेला आवरून जर आपण आजचा हा श्लोक लक्षात ठेवला, आजची ही लीला लक्षात ठेवली, शरद पौर्णिमेची जी लीला आपण लक्षात ठेवली, तर श्रीकृष्ण म्हणतायत, मी कुठल्याही भक्ताला सोडून जाऊ शकत नाही. आज किंवा उद्या आम्ही ते परमपूज्य राधानाथ महाराजांच्या वाक्यांचं हे करतो, भाषांतर करतो. त्याच्यामध्ये एक वाक्य काल की परवा आलं होतं, खूप सुंदर वाक्य आहे ते. तर महाराज म्हणाले, इंग्लिशमध्ये म्हणाले, मग मराठी पण भाषांतर करतो. म्हणाले, एनीबडी हू हॅज सर्व्ड कृष्ण सिन्सिअरली, कृष्ण लव्ज हिम इवन इफ ही इज इन माया. मराठी भाषांतर आहे, एखाद्या व्यक्तीने श्रीकृष्णांची जर निस्वार्थी प्रामाणिक सेवा केली असेल तर श्रीकृष्ण त्याच्यावर प्रेम करतात, जरी तो व्यक्ती सध्या मायेत असेल. तर श्रीकृष्ण मोठे की माया मोठी, सावली मोठी की व्यक्ती मोठे? सावली अवलंबून आहे व्यक्तीवर, श्रीकृष्ण मोठे आहेत. म्हणून श्रीकृष्णांची ज्याने कधी सेवा केली आहे, जरी तो सध्या मायेमध्ये असेल, पण आपण हे समजायला पाहिजे की त्यांनी श्रीकृष्णांची जर सेवा केली असेल तर श्रीकृष्ण त्याला कधी सोडून जात नाहीत. तर गोपिकांना श्रीकृष्ण सोडून गेले, पण श्रीकृष्ण आता स्वतः ग्वाही देत आहेत,
मी ॲक्च्युली कधी सोडून नाही गेलो आहे, मी बघत होतो की तुम्ही मी जेव्हा सोडून गेलो तेव्हा अजून खोल गेले की अजून उथळ झाले. तर म्हणून आपल्या जीवनात पण आपण हा विचार करायला पाहिजे. आपल्याला जरी वाटलं की श्रीकृष्ण आपल्याला सोडून गेले आहेत, पण तेव्हा आपण जर अजून खोल नामसंकीर्तन केलं, अजून खोल आपण श्रीकृष्णांचा आश्रय घेतला, अजून खोल जर आपण भागवत वाचन केलं, अजून खोल जर आपण वैष्णवांचा संघ केला, तर श्रीकृष्ण नक्कीच आपल्याला त्यांची कृपा देतील. या गोपिकांबद्दल आपण चर्चा केली आणि श्रीकृष्णांनी शेवटचं हे त्यांना वर्णन केलं की मी तुमचा ऋणी राहीन आणि मी तुम्हाला काही फळ देऊ शकत नाही, मला माफ करा. या गोपिकांचं स्तर बघून ब्रह्मदेव जेव्हा ब्रह्मविमोहन लीलेमध्ये मोहित झाले तेव्हा शेवटच्या काही श्लोकांमध्ये श्रीकृष्णांना प्रार्थना करतात, मला ब्रह्मदेवांचं जे स्थान आहे ते नको आहे, या सृष्टीचा निर्माता म्हणून मला स्थान नको आहे, पण मला तुमच्या या वृंदावनामध्ये कुठेतरी अशी पायवाट असते, मुख्य वाट नाही, कुठेतरी अशी छोटीशी पायवाट असते, त्या पायवाटेवर तृणपाताचा जन्म देणार का? कारण त्या तृणपातावर कधी कधी जेव्हा श्रीकृष्ण बासुरी वाजवतात तेव्हा गोपिका मुख्य वाटेवरून श्रीकृष्णांना भेटायला नाही जात, असे मधून पायवाट काढून जातात. तर त्या पायवाटेवर मला जन्म द्या. आणि उद्धव जे श्रीकृष्णांचे परमप्रिय मित्र आहेत, ते उद्धव पण म्हणतात, मी श्रीकृष्णांचा परमप्रिय मित्र आहे, पण मला गोपिकांचं प्रेम लाभलं नाही. तर म्हणतात, किम अपि गुल्मलता औषधी नाम, एक छोटीशी लता, ते तर म्हणजे तृणपात पण नाही, अशी छोटीशी लता कुठेतरी अशी जंगली असते ना. तर उद्धव म्हणतात, श्रीकृष्णांचा जवळचा मित्र हे स्थान मला नको, पण वृंदावनामध्ये व्रजवासी माझ्या डोक्यावर त्यांची पायधुळी देतील अशा प्रकारे एक छोटासा मला जर गुल्मलता, एका लतेचा जर जन्म दिला तर मला ते सौभाग्याचं वाटेल. अशा प्रकारे आपण समजू शकतो की आपल्याला जे मिळालं आहे अनेक वेळा आपल्याला लक्षात येत नाही की ते काय मिळालं आहे. तर आपण आज श्री चैतन्य महाप्रभूंप्रती ऋणी आहोत, श्री नित्यानंद प्रभू यांच्याप्रती ऋणी आहोत, षड गोस्वामींप्रती ऋणी आहोत, शिल प्रभुपादांप्रती ऋणी आहोत. आणि भागवतामध्ये ह्या ज्या लीला दिल्या आहेत ह्या नक्कीच श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वतः पण साधारण जनतेसोबत कधी चर्चा नाही केल्या. श्री चैतन्य महाप्रभूंनी गोपिकांचं प्रेम, गोपिका आणि श्रीकृष्णांच्या ज्या लीला आहेत ह्या नेहमी फक्त आंतरिक भक्तांसोबत चर्चा केल्या, पण याचा अर्थ नाही की त्या लीलांमध्ये प्रवेश करण्याची संधी साधारण लोकांना दिली. चर्चा भागवतातल्या या लीलांची श्री चैतन्य महाप्रभूंनी रामानंद राय, स्वरूप दामोदर गोस्वामी यांच्यासोबत केली, पण त्या लीलेची चर्चा नाही केली. ठीक आहे, साधारण लोकांसोबत, पण त्या लीलेमध्ये प्रवेश देण्यासाठी जी किल्ली आहे, गोलोक वृंदावनाची जी किल्ली आहे, गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन, हरिनाम संकीर्तन त्यांनी मोकळ्या हाताने संपूर्ण जगाला वाटलं. आणि आपलं सौभाग्य असं आहे की आपल्याला त्या लीला पण प्रभुपादांनी दिल्या आहेत आणि आपल्याला ते नामसंकीर्तन पण प्रभुपादांनी दिलं आहे. तर तुम्ही स्पेशल असू दे किंवा साधारण असू दे, आपल्याला प्रभुपादांनी दोन्ही गोष्टी दिल्या आहेत. तर प्रभुपादांचे आपण ऋणी आहोत. आणि अशा प्रकारे आपली पात्रता नसतानाही अशा या खूप दिव्य अशा शरद पौर्णिमे लीलेबद्दल आपल्याला शुकदेव गोस्वामींनी, शिल प्रभुपादांनी आणि त्यांच्या अनुयायींनी आज आपल्याला सांगितलं आहे. आणि आपण आज श्री श्री राधा गोविंदजी यांना प्रार्थना करू शकतो की आपल्या हृदयामधले जे काही कल्मश आहेत ते जर नष्ट झाले तर आपण शुद्ध मनाने त्यांची आणि त्यांच्या सेवकांची दास दासोनुदास वृत्तीमध्ये सेवा करू शकतो. तर खूप खूप धन्यवाद. जय श्री शरद पूर्णिमा महामहोत्सव की जय. जय श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि.